नमस्कार रसिक प्रेक्षक व इतिहासप्रेमींनो, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मावळच्या वतीने आयोजित प्रगट मुलाखतीच्या माध्यमातून इतिहासातून नवा इतिहास रचला जातो असा इतिहास रचणारे तळेगावातील इतिहास अभ्यासक संशोधक व्याख्याते डॉक्टर प्रमोद बोराडे आणि प्रिया बोराडे आज आपल्या समवेत आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये व्याख्याता पदावर ते कार्यरत आहे। अनेक वर्ष इतिहासाचा ध्यास घेऊन त्यांनी हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण हे करत असताना लहानपणापासूनच इतिहासाची आवड निर्माण झाली। पण खरं गमक त्यांचं असं आहे की लहान वयामध्ये एकाच वेळेला एकाच विद्यापीठामधनं विद्यावाचस्पती अर्थात PhD पदवी घेणारे हे एकमेव दाम्पत्य आहे। खरोखर या ठिकाणी सांगायला आनंद होतो की हे आदर्श दाम्पत्य आहे आणि त्यांनी संपूर्णपणे आयुष्यभर एकच विषयाचा ध्यास घेतला, तो म्हणजे इतिहास। महाराष्ट्रातले अनेक किल्ले त्यांनी पादांकरात केलेले आहे। हे करत असताना हा मौल्यवान इतिहासाचा ठेवा पुढील पिढीला संक्रमित करण्याचा आणि संस्कारित करण्याचा त्याचा सातत्याने ध्यास आणि प्रयत्न असतो। पण इतिहासाची आवड गोडी निर्माण करताना अनेक कष्ट सोसावं लागले, अनेक अडचणी निर्माण झाल्या, प्रसंगी आर्थिक झळसुद्धा सोसावी लागली। पण न हारता न दमता न थकता या दाम्पत्याने या विषयाच्या प्रेमासाठी हा विषय सर्वसामान्य लोकांमध्ये पोचावा, एक गोडी निर्माण व्हावी आणि तरुण पिढीमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा, या हेतूने त्यांचा हा प्रवास आहे। आपण असं म्हणतो की हेरोडोटस हा ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला की ज्या व्यक्तीने इतिहासाची मांडणी केली त्याला इतिहास आपण जनक म्हणतो। मग इतिहास म्हणजे नेमकं काय? तर इतिहास म्हणजे गतकाळ, इतिहास म्हणजे भूतकाळ, इतिहास म्हणजे गतकाळातल्या आठवणी। या आठवणीवर जगायचं असतं आणि या आठवणीच्या द्वारे आपण आपलं जीवन घडवायचं असतं। मग या इतिहासात तुम्हाला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते, जगण्याचं बळ मिळतं, संवर्धन शक्ती मिळते। त्यासाठी इतिहास शिकायचा। तशा अर्थाने काही लोकांचं म्हणणं असेल की इतिहास वृक्ष विषय, पण ह्या दाम्पत्याने इतिहासामध्ये रंजकता आणली, अचूकता आणली, माहितीचा स्रोत निर्माण केला आणि त्या माध्यमातून विद्यार्थीप्रिय शिक्षक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर प्रिया बोराडे आणि डॉक्टर प्रमोद बोराडे यांचं उदाहरण सांगता येईल। अर्थात इतिहास नेमका वर्तमान काळामध्ये शिकण्याचं कारण पहिला फायदा असा होईल की आपल्याला आपला भूतकाळ आपल्याला माहिती असला पाहिजे। भूतकाळ हा उज्ज्वल आहे, त्या उज्ज्वल इतिहासाची परंपरा पुढे चालू ठेवताना गतकाळातल्या चुका वर्तमान काळामध्ये होऊ नये आणि भविष्याचा वेध घेताना परत आपल्याला चांगलं जगता यावं याच्यासाठी इतिहास शिकायचा। काही वेळा असं एक विधान केलं जातं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ। जर इतिहासातल्या चुका जर आपण सुधारल्या नाही तर इतिहासाची पुनर्निर्मिती होऊ शकते। असं हे इतिहासाचा ध्यास, इतिहासाचा श्वास जगणं हे दाम्पत्य आहे। आता आपण असं म्हणतो की माणसं अनेक विषयावर प्रेम करतात, पण डॉक्टर प्रमोद बोराडे आणि प्रिया बोराडे यांनी इतिहास हा विषयावर सातत्याने प्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण हे करत असताना संशोधन, अभ्यास याच्यासाठी जास्त वेळ त्यांनी व्यतीत केला। तर खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद होतो की ह्या दोन्ही दाम्पत्याचं, या डॉक्टर प्रमोद बोराडे आणि डॉक्टर प्रिया बोराडे यांचं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने आपलं मी स्वागत करतो आणि आपण मुलाखतीला प्रारंभ करूया। तर मुलाखतीचा माझा प्रश्न प्रमोदजी तुम्हाला असा आहे आणि प्रियाताई तुम्हालासुद्धा आहे की आपल्यामध्ये इतिहासाची आवड निर्माण कशी झाली, याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचं योगदान आणि कुटुंबाचं काय सहकार्य मिळालं? सुरुवातीला या मुद्द्यावर व्यक्त होण्याआधी मला मनस्वीरित्या धन्यवाद द्यावा वाटतोय महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखा आणि अर्थातच तुमच्या माझ्या सर्वांसाठी आदरणीय असणारे प्राध्यापक दीपक बेचे सर की तुमच्या माध्यमातून मला या आपल्या शिवशाही संग्रहालयामध्ये बसून व्यक्त होण्याची संधी मिळते। आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी थोडक्यात मला द्यायचं आहे की हा सर्व अध्यापन आणि कुटुंबियांची साथ ही कायमच आहे। मुळात इंद्रायणी महाविद्यालयामध्ये मी वरिष्ठ महाविद्यालयात सेवेत असताना सकाळी 8 ते 1 अशी आमची वेळ आहे। त्यामुळं 1च्या वेळेच्या नंतर आपल्याला तसं जर पाहिलं तर भरपूर वेळ मिळतो आहे आणि जर मानायचंच तर तो वेळ कमीच आहे। पण 1च्या पुढे आपण आपल्या कुटुंबाच्या हक्काचा वेळ जरी थोडासा आपल्या निवडलेल्या क्षेत्रापुरता दिला तर निश्चित स्वरूपात बऱ्याच वेळ वाचन, संशोधन आपण त्यामध्ये देखील करू शकतो। एक दुसरा महत्त्वाचा प्रत्येक संस्थेचं एक कल्चर असतं
त्या प्रत्येक संस्थेच्या कल्चरप्रमाणे मला आवडलेलं आणि अर्थात मी त्या संस्थेचा एक भाग आहे, त्याचा अभिमान देखील आहे. इंद्रायणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक या विषयाला खूप चांगला सन्मान दिला जातो आणि 8 ते 1 मध्ये आमचे जे काही तास आहेत, आपण ज्याला लेक्चर्स घेणं म्हणतो, ते संपल्यानंतर उर्वरित कुठल्याही प्रकारचा विनाकारण ताप, विनाकारण वर्कलोड हा दिला जात नाही. त्यामुळं तिथं आमचे तास घेतल्यानंतर देखील आमच्या ग्रंथालयामध्ये बसून संशोधनाला, अभ्यासाला वेळ मिळतो. हा एक संशोधन अभ्यासाचं गमक. आणि घरी आल्यानंतर देखील कुटुंबाच्या हक्काचा वेळ आम्ही आमच्या निवडलेल्या क्षेत्राला देतो आहे. त्यामुळे त्यात देखील अभ्यास करता येतो. आणि कुटुंबियांची साथ ही जरूर मिळणार आहे, कारण आमचं कुटुंब संपूर्ण इतिहासप्रेमी आहे आणि आपण ते यथायोग्य जाणता. हां, डॉक्टर प्रियाताई. माझं म्हणजे इतिहासाची आवड माझ्या आईवडिलांमुळे निर्माण झाली माझ्या मनात. आणि मुळात म्हणजे ना, माझा जन्म हा 19 फेब्रुवारीचा आहे, शिवजयंतीचा. वाव. त्यामुळे ते एक कुठेतरी मनामध्ये आपोआपच स्फुरण निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, शिवकालखंडाबद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न. आणि त्यासाठी PhD साठी जो विषय निवडला तो पण गड किल्ल्यांचा निवडला, जेणेकरून आपल्याला त्या सानिध्यात राहता येईल, त्याचा अभ्यास करता येईल. आणि या दृष्टीने मग माझे गुरु जे होते, PhDचे असतील किंवा मला शिकवणारे जे गुरु मी मानलेले, डॉक्टर SP शिंदे सर आणि डॉक्टर विनायक जाधव सर, या दोघांनी खूप प्रोत्साहन दिलं मला. आणि त्यामुळं मग मी हळूहळू या टप्प्यापर्यंत आज पोचले. आणि नंतर तर सरांची साथ नेहमी मिळालेलीच आहे. मुळात दोघांचा विषय हा आमचा आवडीचाच असल्यामुळे त्यामध्ये आम्ही हे सगळं संग्रहालय उभारू शकलो, गडकिल्ले फिरू शकलो. अशा पद्धतीने या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. खूपच छान. म्हणजे रसिक प्रेक्षकांनो, की मुळातच ह्या दोन्ही डॉक्टर प्रमोद बोराडे आणि प्रियाताई बोराड्यांना त्यांच्या घराची भक्कमपणे साथ मिळाली. आणि पतिराजांची निवड करताना जो इतिहासाचा अभ्यासक असेल अशीच मुळात आपण निवड केली असावी. काय तो किस्सा घडला होता? सांगा. म्हणजे मुळातच आधीपासून डोक्यात होतं की बाबा आपल्याला ज्या विषयात आवड आहे, गडकिल्ले, इतिहासामध्ये रमणारं कोणीतरी हवं. सोबती जो असेल तो इतिहासामध्ये रमणारा हवा. आणि तशा पद्धतीनेच आमची निवड झाली आणि इथंपर्यंत आज पोचलेलो आम्ही. म्हणजे दोघांना पण गडांवर फिरायला, म्हणजे बाकी लोकांना कसं थंड हवेच्या ठिकाणी जावं किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, पण माझी आवड ही पहिल्यापासून दरे, खोरी, डोंगर अशा पद्धतीची होती. आणि जे काही सोबती मिळाले त्यांची पण आवड तीच निघाली. आणि त्यामुळे आत्तापर्यंत आमचा संसार व्यवस्थित चालला आहे. आणि त्याच्यातूनच हे आम्ही सगळ्या समाजासाठी कार्य करत आहोत. खूपच छान. प्रमोदजी, तुम्हाला प्रश्न असा आहे की संशोधन, अभ्यास, भ्रमंती, व्याख्या अशा विविध क्षेत्रामध्ये आपण रममाण असतात, त्याची नेमकी सांगड कशी घालता तुम्ही? सांगड घालणं तसं अगदी सहज सोपी गोष्ट नाही आहे. कारण या 4 मुद्द्यांच्या पलीकडं संसार हा देखील मुद्दा आहे. संसाराची आणि याची सांगड घालणं हे खरोखरच तेवढं सोपं नाही, तेवढं बऱ्यापैकी अवघड गोष्टी आहे. एकंदरीतच मला असं सांगावं वाटतं की याची सांगड घालत असताना आपल्याकडे संशोधन या गोष्टीसाठी खूप कमीत कमी वेळ देणारी लोक आहेत. म्हणजे जर आपण रसिक प्रेक्षकांना मला सांगावं वाटतं, आपल्याकडे भारतामध्येच पेटंट घेणारी लोकं कमी आहेत. संशोधनाला साधनेची वृत्ती लागते. म्हणजे निवडलेल्या क्षेत्रात तपश्चर्या असं माझा मुद्दा आहे. क्षेत्र निवडणं हे सुद्धा सोपं नाही, पण तरी तिथपर्यंत आपण जातो, क्षेत्र एखादं निवडतो. पण निवडलेल्या क्षेत्रामध्ये लागते ती तपश्चर्याच. आणि ती तपश्चर्या ही कमीत कमी पहिलं तर तप आहे 12 वर्षांचं. त्याच्यामध्ये प्रचंड आणि पूर्णतः सखोल अभ्यास. आणि हे झाल्याच्यानंतर मग येणारे ते प्रोडक्ट, आपले बाय प्रोडक्ट आपण ज्याला म्हणतो, की त्या गोष्टीमध्ये येणारे संशोधनं, पुस्तकं प्रसिद्धी, मुलाखती, व्याख्यानं, याची सांगड पुढे येणार आहे. पण पहिली 12 वर्षाची तपश्चर्या फार आवश्यक आहे. अलीकडचा काळ सर अतिशय सोपा आहे. म्हणजे अगदी तुमच्या बॅचपेक्षा आमची बॅच याला एखाद्या विषयात करिअर करणं सोपं आहे, एखाद्या विषयात भवितव्य घडवणं सोपं आहे. मला सर्व रसिक प्रेक्षकांना जाणीवपूर्वक सांगावं वाटते की सरांचा जो प्रश्न आहे तो अर्थात कसा बॅलन्स करता, हा बॅलन्स करणं नवीन पिढीला कसं शक्य आहे हे मागच्या पिढीपेक्षा जास्त सोपं आहे. मागच्या पिढीला बॅलन्स करत असताना अतिशय, म्हणजे मला तर अगदी सांगावं वाटतं, माझेही आईवडील असतील काय किंवा तुमच्याही बॅचमधले अनेक लोक असतील काय, यांनी यांच्या त्या वेळच्या तारुण्यामध्ये यांना अगदी आपण ज्याला म्हणतो सुरुवात, बेसिकपासून सुरुवात करावी लागेल.
आणि आम्हाला थोडंसं आयतं का होईना मिळालं. या आयतं मिळाल्यामुळं आम्हाला आमचा फोकस होता की निवडलेल्या विषयामधला सखोल अभ्यास पहिलं, भाग 2 की त्या अभ्यास करत असताना लोकांच्या गरजा, त्या गरजांनुसार आपल्याला स्वतःला रोटेट व्हायचं आहे. एखाद्याला आता समाजाची गरज आहे की व्याख्यानं चांगली आली पाहिजे, व्याख्याते चांगले पाहिजे. मग आपण निवडलेल्या विषयात जर आपण सखोल अभ्यास केला तर व्याख्यानं म्हणून चांगले आपण देऊ शकतो आहे. मग या सगळ्या गोष्टी या पुढच्या आपसूक येणार आहे. त्यामुळं ही सांगड बसत गेली आणि या सांगडेमधला एक महत्त्वाचा मुद्दा राहतो आहे की ही सांगड बसवत असताना कुटुंबियांची थोडीशी साथ लागते. नाहीतर अगदी कधी कधी असं होतं, कित्येकदा मी अलीकडच्या काळात सर्वांना सांगू इच्छितो, आईवडील देखील काही खूप कमी प्रमाण आहे पण काही आईवडील देखील मुलांना म्हणतात, हे ते किल्ले बनवू नको, ते मातीत हात घालू नको, ते कपडे भरू नकोस, ते कुठं गडकिल्ल्यांमध्ये फिरायला जातोयस, तिकडे तुला काय भेटणार आहे. अशा गोष्टींमधून मुलांची मनं हिरमुसली जातात. आणि एकंदरीतच सारांश मला एवढंच सांगायचं आहे की आपण या गोष्टी करत असताना आपल्या सर्वांनी याची सांगड घालत असताना आपल्या आपल्या संशोधनाला, निवडलेल्या विषयाला आपण प्राधान्य देऊन चाललं पाहिजे. हे प्राधान्य दिलं, आपल्या विषयात, निवडलेल्या विषयात सखोल अभ्यास झाला की पुढच्या गोष्टी आपसूक होणारच, काही वादच नाही. याचा अर्थ असं होतो की आपल्याला ज्या विषयाची आवड असेल त्या विषयामध्ये समर्पित भाव जर असेल तर त्या विषयाचा आपल्याला आनंद घेता येतो. प्रिया, ते मला सांगा की या शिवशाही संग्रहालयाची स्थापनेची नेमकी कल्पना कुणाची होती? तसं कल्पना म्हणजे ज्या काही वस्तू गोळा केल्या त्या आम्ही आधी घरामध्येच ठेवल्या. आणि घरामध्ये काय आपण घरातले जेवढे लोक आहेत किंवा आपल्याकडे येणारे जे काही पाहुणे वगैरे आहेत तेवढेच लोक या गोष्टी बघू शकत होता. मग आमच्या दोघांच्या मनामध्ये किंवा इतर सरांचे मित्र वगैरे जे काही आहेत त्यांच्या सगळ्यांच्या विचारांनी आमच्या डोक्यात असं आलं की बाबा ह्या वस्तू समाजासाठी पण बघायला उपलब्ध व्हाव्यात. आणि मग यासाठी मग आम्ही हे लोणावळ्याचं ठिकाण निवडलं आणि या ठिकाणी संग्रहालय उभारलं. म्हणजे या वस्तूंचा जो काही इतिहास आहे, जी काही वस्तूंची संस्कृती आहे, ही संस्कृती इतरांना पण कळली पाहिजे. फक्त आपल्यापुरतं ज्ञान जपून ठेवायला नको, हे समाजासाठी पण ज्ञान उपलब्ध व्हावं म्हणून या दृष्टीने आम्ही हे संग्रहालयाची स्थापना केली. फार सुंदर. प्रमोदजी, ह्या संग्रहालयामध्ये ज्या वस्तू आणि अनेक शस्त्र तुम्ही जमा केलेली, होय. ती जमा करत असताना नेमकं कशा पद्धतीने जमा केली, त्याचे मार्ग? अच्छा, हे मार्ग सर्वांसमक्ष नक्कीच गेले पाहिजेत आणि हा अगदी अचूक प्रश्न आपण विचारला आहे. खूप लोक ज्यावेळी संग्रहालयामध्ये येतात त्यावेळी त्यांना हीच पहिलं औत्सुक्य असतं, हे जमा कसं झालं, हे कुठून मिळालं, कारण या मार्केटमध्ये विकत मिळणाऱ्या गोष्टी नाही आहेत. मग त्यासंबंधी सर मला सांगावं वाटतं, आपलं जर का भ्रमंती असेल, खेडोपाडी, गावोगावी, तालुक्याच्या गावी किंवा किल्ल्यांच्या परिघातली जी गावं आहेत, या गावांमध्ये जर आपण फिरलो तर काही पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी अशी काही आडनावं आहेत. सरदार कुटुंब आपल्याकडे आहेत, लढवय्ये कुटुंब आपल्याकडे आहेत. या कुटुंबात परंपरागत काही ना काही वस्तू यांनी जतन केलेल्या असतात आणि येतात. वस्तू काही आता कुठून आकाशातून येणार नाही आहे, परंपरागत या पिढीकडून त्या पिढीकडं हा वारसा चालत आलेला आहे. हा वारसा चालत येत असताना माझे त्यांचे संबंध चांगले होते, माझे काम त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचू शकलं आणि पोहोचल्यामुळं त्यांना असं वाटलं की हा योग्य मार्गावर आहे, हा आपल्या नेलेल्या वस्तू बाबा त्याचं योग्य प्रकारे प्रदर्शन करेल, योग्य प्रकारे संग्रहालय करेल. या भूमिकेतून त्या लोकांनी प्रामाणिकपणे मोठं मन करून या वस्तू मला भेट केल्या. काही ठिकाणी अगदी श्रोत्यांसाठी मला सांगायचं आहे की अनेक वस्तू विकत देखील घ्याव्या लागल्या. काही लोकांनी बोलावून घेतलं की अशा अशा वस्तू आहेत आणि नंतर म्हणाले की आम्हाला या विक्री देखील करायच्या आहेत. अशीही काही लोकं भेटलेली आहेत. पण जवळजवळ बहुतांश, ज्याला आपण 99% म्हणतो, असा मात्र वर्ग भेटला की ज्यांनी सांगितलं की या इतिहासाच्या वस्तू आहेत आणि या आपण घेऊन जाव्यात. त्याच्यामध्ये मला 2-3 नावं आवर्जून घ्यावी वाटत आहेत. आपल्या या प्रश्नामध्ये मला व्यक्त व्हावं वाटतं आहे. त्यामधलं मी आद्य आणि पहिलं नाव घेईल आमच्या तळेगावचे इतिहास अभ्यासक, आयुर्वेदाचार्य आणि ज्यांनी मावळ तालुक्यात किंबहुना पुणे जिल्ह्यामध्ये एक फार मोठं कार्य उभं केलं इतिहासाच्या, आयुर्वेदाच्या दृष्टीने, असे आदरणीय जगन्नाथ तात्या चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र ज्यांचा नानकशास्त्र, खडेशास्त्र, हिरे, माणिक मोती याच्यावर एक सखोल अभ्यास आहे, असे आमचे आदरणीय परशुराम भाऊ चव्हाण. या दोघांनी मला एकदा बोलावून घेतलं आणि आयुष्यामध्ये काही मॅजिक्स घडतात आपल्या, अशी जादू आमच्याशी देखील झाली. त्यांनी एकदा बोलावून घेतलं आणि मला सांगितलं की बाबा तुझं काम चांगलं आहे, तुझ्या कामाला आशीर्वाद म्हणून मला अभ्यासक म्हणून या विषयात काही करायचं आहे,
आणि बाबा या वस्तू ज्या मी संग्रहित केलेल्या आहेत या आम्ही तुम्हाला भेट करतो. त्याच्यामध्ये कुठलीही निरपेक्ष भावनेने कुठल्याही अपेक्षा न ठेवता ते आहेत. त्यांनी अशा भेट, त्यामुळं आमच्या संग्रहालयाला एक मोठी जर्क मिळाली, उंची मिळाली. म्हणजे एखादा खजिना कसा मिळतो आणि जो काय आनंद होतो तसा आम्हाला आनंद या वस्तू मिळाल्यानंतर झालाय. तो आनंद असा की 2-3 दिवस झोप न येणारा आनंद, एवढ्या वस्तू मिळाल्या अचानकपणे प्रेमाने दिल्या. दुसरं एक नाव फक्त मी सांगेल आपल्याला, नऱ्हे गावचे पुण्याजवळच्या आमचे आदरणीय देवेंद्र भाऊ वाल्हेकर. आणि तिसरं एक नाव की माझे मित्र आहेत, परवाच त्यांनी मला संपर्क केला, अभिजित म्हणून आहेत, त्यांनी अभिजित धोत्रे. त्यांनी मला सांगितलं की सर आजवर जो काही मी संग्रह केलेला आहे त्यांचं सगळं काम जे आहे ते कॅमेरा आणि या संबंधीचं आहे. ते देखील म्हणाले की तुमच्या संग्रहालयाला मला एक फार मोठा साठा भेट करायचा आहे. हे लोक कुठल्याही निरपेक्ष भावनेने कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्हाला जे भेट करतायत त्यांचा प्रामाणिक भाव आहे की लोकांसमोर विषय जावा, आणि आमचा प्रामाणिक भाव आहे की आम्हाला या वस्तू लोकांना दाखवता याव्या. आज या शिवशाही संग्रहालयामध्ये जवळ 3,500पेक्षा जास्त वस्तू प्रमोदजी आणि प्रियाताईंनी जमा केलेल्या आहेत. 90% लोकांचा लोकाश्रय मिळाला, पण काही ठिकाणी असं कसं माणसं प्रत्येक म्हणजे काही प्रकृती ठिकाणी 10% वस्तू अशा आम्हाला मिळाल्या की स्क्रॅपवाले म्हणजे भंगारवाले लोक जे असतात त्या भंगारवाल्या लोकांकडे आम्हाला वस्तू मिळाल्यात. म्हणजे हे एक कुठेतरी मनात भावना आहे की अशा वस्तू भंगारवाल्यांकडे जाऊ नयेत. त्या वस्तू जर रसिक प्रेक्षकांना विनंती करते की तुमच्याकडे असतील, तुमच्या शेजाऱ्यांकडे असतील, तर त्या किमान कुठे आमच्याकडेच असं नाही पण कुठल्या तरी संग्रहालयाला तुम्ही गिफ्ट करा, देऊन टाका, हवं तर पैसे घ्या, पण त्या वस्तूंची लोकांना जाणीव व्हावी, त्या वस्तूंची लोकांना संस्कृती कळावी, यासाठी त्या वस्तू तुम्ही भंगारवाल्यांकडे देऊ नका, वस्तू संग्रहालयांना देऊन जतन करा. म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत त्या भंगारवाल्यांकडे मिळणे हे एकदा वाईट गोष्ट आहे अशी. पण बहुतांशी वस्तू अशाच भंगारवाल्यांकडून मिळत असतात. संग्रहालय हे पुढच्या पिढीसाठी मोठा अनमोल असा ठेवा असतो. याचं जतन करणं, संवर्धन करणं आपलं सर्वांचं काम आहे. तर आता ह्या ठिकाणी या दाम्पत्याने आपल्याला आव्हान केलेलं की आपल्याकडे काय अशा जुन्या वस्तू असतील, ज्या ऐतिहासिक वस्तू ज्याला काहीतरी आपल्या दृष्टीने मोल नसेल, पण ज्याचं मोल खरं संग्रहालयामध्ये असेल अशा वस्तू आपण जर जमा केल्या तर खरोखर त्याचा वेगळा आनंद त्यांना घेता येईल. तर प्रिया मॅडम, मला असं सांगा की तुम्हाला किल्ल्याची आवड निर्माण कशी झाली? किल्ल्यांची आवड म्हणजे जन्म माझा मुळात शिवजयंतीचा, आणि माझं घर माहेर जे आहे ते सातारा जिल्हा, म्हणजे साताराच मूळ, म्हणजे मराठ्यांची राजधानी. या ठिकाणी मी राहिलेली आहे, अजिंक्य ताऱ्याच्या सानिध्यात राहिलेली आहे, आणि त्याच्यामुळे आपोआपच गडकिल्ल्यांची आवड मला निर्माण झाली आणि भ्रमंतीला सुरुवात केलेली आहे. कधी मला माझ्या घरच्यांनी कधी म्हटले नाही की या किल्ल्यावर नको जाऊ, त्या किल्ल्यावर नको जाऊ, एकटी नको जाऊ. काय कुठल्या किल्ल्यावर चालली, कुठल्या गडावर चालली, कुठला वाडा बघायला चालले तरी ओके जा बाबा, व्यवस्थित बघून ये, आल्यानंतर उत्सुकतेने काय होतं तिथं, काय नाही, कसा आहे किल्ला, कसं आहे सगळं, जाण्याचा मार्ग कसा, हे सगळं आपोआप विचारत गेले ते सगळं, आणि मग गडांवरती जाण्याची आवड निर्माण होत गेली. कारण सपोर्ट केला, जाऊ नको म्हटले असते तर मग ते तिथंच थांबलं असतं. महाराष्ट्रात 350पेक्षा जास्त किल्ले आहेत, पण प्रमोद बोराड यांनी राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी किल्ल्यांचं दर्शन घेतलं, किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी भेटी घेतलेल्या आहे, त्या किल्ल्याची माहिती गोळा केली. तर आपला अनुभव काय प्रमोदजी? मुळात बाहेरचे किल्ले ज्यावेळेस पाहायचे हे ठरवल्यानंतर पहिले आपल्या सह्याद्रीतले पूर्ण व्हायला हवे, अशा अनुषंगाने आम्ही सुरुवात अशी केली होती सर की बहुतांश आपल्या महाराष्ट्रातले दुर्ग आम्ही पहिले पाहिले. त्याच्यामध्ये साधारणपणे ढोबळमानाने 4 प्रकार येतात. अनेक प्रकार आहेत, माझ्या पुस्तकांमधून ते मांडलेत मी, पण ढोबळमानाचे 4 प्रकार मी सांगतो. जलदुर्ग, गिरिदुर्ग, स्थलदुर्ग आणि एकंदरीत मिश्रदुर्ग. ह्या सगळ्या वनदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग या सगळ्या दुर्गांना महाराष्ट्रातल्या आम्ही पहिल्यांदा पाहून घेतलं, त्याचा थोडक्यात अभ्यास आणि तिथं घडलेला इतिहास, तिथलं भौगोलिक महत्त्व, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्या पाहून झाल्यानंतर जो आपला मूळ प्रश्न आहे की परराज्यातील किल्ले, त्याला 2012मध्ये आम्ही दुचाकी भ्रमंती म्हणून केलं. आणि तळेगावच्या ज्या आपल्या मावळवासियाच्या सर्वांच्या ज्या श्रद्धा आहेत, दाभाडे राजघराणा, त्या दाभाडे राजघराण्याच्या राजवाड्यामधून आम्ही दुचाकीवरून बाहेर पडलो. आपल्या तळेगावातली बरीच मंडळी होती, अजयराव बावले होते, गिरीश तात्या खेर होते, आम्ही सर्व मंडळी दुचाकींवरून बाहेर पडलो. आणि बाहेर गेल्यानंतर 28 दिवस संपूर्ण भारतामध्ये वाघा सीमेपर्यंतचे आम्ही दुर्ग बघितले. सर्वांना श्रोत्यांना सांगायला मला आनंद वाटतो, नाही म्हणता 400-450 किल्ले उत्तरेतले या 28 दिवसात पाहता आले.
मोठे दुर्ग नाही आहेत, गिरिदुर्ग नाही आहेत, सराया आहेत, भुईकोट किल्ले आहेत, छोटे छोटे एकेका तालुक्यामध्ये त्यांचे 100 दुर्ग अगदी आपल्याला एक 2-4 दिवसात देखील पाहता येतात असे ते दुर्ग आहेत. ते सगळे आम्हाला दुचाकीवरती भ्रमंती करत असल्यामुळे पाहता आले. आपण ट्रॅव्हलमधून गेलो, एखाद्या मोठ्या गाड्यांमधून गेलो, आपल्याला बंधन आहेत, पण इथं दुचाकी म्हणजे अर्थात तो घोड्यावरचा प्रवास अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही अडचणी न येता सकाळी 5 पासून दुर्ग बघायला सुरुवात ते संध्याकाळी अगदी 5-5:30 पर्यंत दुर्ग बघणं, एकेका दिवशी भरपूर दुर्ग बघणं, अशा सगळ्या 28 दिवसांच्या मोहिमेमध्ये आम्ही भरपूर दुर्ग बघितले. आणि मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात सगळ्याकडचे दुर्ग बघून आम्ही तळेगावी परत आलो. बोराडे दाम्पत्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे किल्ले भ्रमंती करणे, विविध किल्ल्यांना भेट देणे, पण नकळतपणे हा वारसा वसा आपल्या मुलामध्ये जातो. आणि आईवडिलांचे जे गुण असतात की ज्या गुणांचं नकळतपणे संक्रमण मुलामध्ये होतं. तर प्रियाताई, मला एक सांगा की आपल्या मुलांमध्ये सुद्धा असे काही गुण आहे हो. की जे वेगळं पण इतर मुलांमध्ये दिसत नाही, ते दिसतं आपल्याला? नाही आहे ना. म्हणजे त्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्याच्या कानामध्ये आम्ही पहिला शब्द काय बोलला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. पहिला शब्द त्याचा पहिला वाढदिवस आम्ही रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन केलेला आहे. म्हणजे त्यामुळे त्याच्या मनामध्ये आपोआप महाराजांच्या बद्दल खूप चांगले भाव निर्माण झाले. आणि जे काही म्हणजे बाबा लहान मुलांचं असतं, मला बाबा, आई बाबा मला येताना खाऊ घेऊन या, मला गाडी घेऊन या, याचं असतं सांगणं की मला घोडा घेऊन या, मला तलवार घेऊन या. त्याचे खेळ तलवारबाजी, घोड्यावरती रपेट. छोटा घोडा आहे, खेळण्यातला घोडा आहे, पण त्याच्यावर पण तो खरा घोडा असल्यासारखा रपेट मारतो. लाठीकाठीचे खेळ, किल्ला बनवणं, किंवा महाराजांचं म्हणजे गिफ्ट काय हवं पहिल्या बड्डेला, दुसऱ्या बड्डेला, तिसऱ्या बड्डेला. जेव्हापासून त्याला कळायला लागलं तेव्हापासून मला महाराजांसारखा ड्रेस, मला जिरेटोप हवा, बाकी काही नको मला. फक्त महाराजांचं ज्या ज्या गोष्टी आहेत, मोजडी असेल, जे काय असेल, त्या गोष्टी फक्त मला तुम्ही आणा. आणि मला काय व्हायचंय तर महाराजांच्या किमान मावळा, एक तरी मावळा मला महाराजांचा व्हायचा आहे, एवढीच त्याची इच्छा आहे. बाकी काही नाही. म्हणजे महाराज एवढंच त्याच्या फक्त डोक्यात असतं. पूर्ण डोक्यामध्ये बाळ म्हणून संपूर्ण शिवमय. अगदी सांगताना एखाद्याला आश्चर्य वाटेल, काही लोकांना कधी कधी असं वाटेल की हे थोडं जास्त होतंय का, काही कुणाला जे वाटायचं वाटव, पण एक वस्तुस्थिती की तो रात्री झोपला. आमचं संग्रहालय आमच्या घरामध्ये, इकडं मान फिरवली तलवारी आहेत, तिकडं मान फिरवली, जवळजवळ लहान घरामध्ये हे सगळं साठा होता. या सगळ्या तलवारींमध्ये झोपणं, सगळं डोळे उघडले, रात्रीची झोप संग्रहालयामध्ये डोळे उघडले, समोर शिवप्रतिमा आहे. सकाळी जाणीवपूर्वक संपूर्ण कुटुंबाचा पहिला शब्द छत्रपती शिवाजी महाराज, आपला आराध्य दैवतच आहे. इथून जी सुरुवात होते त्यामुळं संपूर्ण दिवसभराचे खेळ शिवकालीन आहेत. स्वप्न शिवाजी महाराजांच्या काळातली त्याला पडत आहेत. आणि एकंदरीतच त्याचं जीवन आणि आमचं देखील जीवन हे संपूर्ण इतिहासमय त्यामुळे झालेलं आहे. त्याचे आणि फिरायला पण त्याला जायचं असतं गड किल्ल्यांवर, दुसरं कुठेच नाही. त्याचे किती दुर्ग झाले? त्याचे 85 किल्ले झालेले फिरून आतापर्यंत. त्याचं वय फक्त आता 6 वर्षाचं आहे. आणि जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशी प्रिया आणि प्रमोदजींनी पहिला किल्ला जो दाखवला तो अजिंक्य तारा हा किल्ला दाखवला 6व्या दिवशी. आणि मग खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास होता. आणि संपूर्ण घरामध्ये शिवमय वातावरण आहे. अर्थात नकळतपणे ते संस्कार घडतात. तर मला प्रश्न म्हणजे असा, आम्ही जगतोच शिवमय वातावरणात. खूप छान. तर प्रमोदजींनी व्याख्यानासोबत काही लेखनसुद्धा केलेलं आहे. तर व्याख्यानासोबत लेखन करताना तर लेखनाचा तुमचा काय अनुभव आला? कोणत्या विषयावर आपण लेखन केलं आहे? सुरुवातीला अर्थातच दाभाडे राजघराण्याविषयीचा आदर म्हणून मी पहिल्यांदा उमाबाई साहेब दाभाडे, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्याविषयी लेख लिहायला सुरुवात केली. तदनंतर मग पुस्तकरूपी काही ना काही गोष्टी करायच्याच होत्या. आणि आपण जोपर्यंत माझं PhD चालू होतं तोपर्यंत PhD सुरू असताना मला आठवतं मावळ तालुक्यातील दुर्ग मी निवडला विषय. आणि हा दुर्ग याचा विषय होत असताना विसापूर किल्ल्याचं एक थोडंसं संशोधन पूर्ण झाल्याच्या नंतर मावळची राजधानी दुर्ग विसापूर हे मी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जाणीवपूर्वक सांगावं वाटतं की लोकांच्या विषयी फक्त माझ्या मनातली कृतज्ञता व्यक्त करायची नाही आहे, फक्त संवेदना बोलून दाखवायची नाही आहे किंवा त्यांचे आभार नाही आहेत, लोकांचे माझ्यावर उपकारच आहेत. इतक्या संख्येने लोकांनी पुस्तकं घेतली. त्याच्या प्रती मला आठवतं सुरुवातीला मला कोणीतरी सांगितलं होतं, एकाने सल्ला दिला होता, प्राध्यापक पेशातलीच व्यक्ती होती. ती म्हणाली, सर तुम्ही एक 200-300 पुस्तकं छापा, तुमचे काही जास्त जाणार नाहीत.
अशाही चर्चा झाल्याच्या नंतर त्याचवेळी 1000 पुस्तकं जर छापली तर स्वस्त पडेल इतका साधा विचार सामान्य घरामध्ये असतो. मग 1000 पुस्तकं छापली आणि ती हातोहात पहिल्या महिन्यात खपली. त्यामुळं मग पुढचा आत्मविश्वास आला आणि मग बहुसंख्येने पुस्तकं छापायला सुरुवात केली. मग दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक, किंबहुना कृष्णराव भेगडे साहेबांनी जो इतिहास ते वर्तमान तळेगाव दाभाडे हा ग्रंथ तळेगाव दाभाडे ग्रंथनिर्मिती इतिहास समितीच्या माध्यमातून केला. त्या समितीमध्ये अर्थात मी आणि आपण अनेक जण होतो. त्या समितीच्या माध्यमातून तळेगावचा इतिहास लिहिण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळं तेही काम छान झालेलं आहे. शौर्यगाथा मावळच्या शक्तिपीठांची हे पुस्तक तर प्रचंडच मोठ्या प्रमाणात गेलं. त्याविषयी आम्ही सहलेखक आहोत. सहलेखिका म्हणून आपला काय अनुभव लेखनाचा अनुभव म्हणजे पुस्तकाच्यामुळे आम्हाला किल्ल्यांवरती राहता आलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तिथे जाऊन राहिलो, मुक्काम केला, किल्ल्यांची जे काय टाकं असेल, वाडे असतील, ओढे असतील, या सगळ्यांची मोजदाद करता आली आम्हाला, मापं घेता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद म्हणजे तिथे राहणंच हाच सगळ्यात महत्त्वाचा आनंद आहे. अनुभवणं, रात्रीच्या चांदण्यांमध्ये किल्ल्याचा अनुभव घेणं हे सर्वोच्च म्हणजे माझ्या मते तरी एकदम आनंदाचा भाग असतो. आणि पुस्तक लेखन झाल्यानंतर आम्हाला असंच वाटलेलं की जास्त काही खपणार नाहीत, जेवढे आवड ज्या लोकांना आहे ते लोक घेतील. पण आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत सुनील अण्णा शेळके यांनी पहिल्याच वेळी आमच्या 1,00,000 प्रती पुस्तकाच्या घेतल्या. हे अनपेक्षित होतं. कुणीतरी सल्ला देते 200 छापा, 300 छापा. इकडं सुनील अण्णा शेळकेंनी 1,00,000 प्रती छापल्या आणि 1,00,000 प्रती मावळ तालुक्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सगळं लोकांना दिल्या. मला आठवतं, मला अगदी सातारहून, औरंगाबादहून, लांबून देखील लोकांचे फोन आले, अहो माझ्या वाढदिवसानिमित्त सुनील अण्णांनी आम्हाला असं पुस्तक भेट केलं. या सगळ्या गोष्टीमध्ये गोकुळजी किरवे असतील, सुनील अण्णा शेळकेंनी ह्या सगळ्या प्रती वाटल्यामुळे आम्ही पण जनमानसाच्या अगदी घरापर्यंत पोहोचू शकलो. तालुक्यातल्या आज कुठल्याही गावामध्ये गेलं तर ईश्वर कृपेने आणि सुनील अण्णांनी वाटलेल्या पुस्तकामुळे लोक ओळख देतात, अरे हो ओळखतो आम्ही तुम्हाला, इथपर्यंत होतो. हे आमच्या पुस्तकाचं यश आहे. लेखनासोबत प्रमोदजीचा जो प्रवास आहे अभ्यासाचा आहे, भ्रमंतीचा आहे, संशोधनाचा आहे, त्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. हे काम करत असताना अनेक संस्थेशी निगडीत आहे, अनेक संस्थांना त्यांना वेळ द्यावा लागतो. सामाजिक काम हा भाग आहे. काही वेळेला असं होतं की सामाजिक कामामध्ये वेळ जातो, कमाई काही काय होत नाही, काही मिळतसुद्धा नाही. आणि आपल्याकडे समाजामध्ये म्हणतो आपण की सामाजिक काम म्हणजे एक लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखं आहे. तर प्रिया मॅडम, तुम्ही मला जरा अनुभव तुमचा सांगा की बाबा हे काम करत असताना आपला सहभाग कसा असतो? नाही म्हणजे आहे, म्हणतात की समाजकार्य म्हणजे लष्कराची भाकरी भाजणं, पण आमच्या बाबतीत असं नाही. उलट आमच्या डोक्यात एवढंच असतं की जे काही समाजासाठी करता येईल ते करत राहायचं, पैशाची अपेक्षा न ठेवता जे आपल्याला शक्य आहे. कारण कुठेतरी ईश्वर आहे, कुठेतरी महाराज आहेत, हे सगळं बघतायत आणि आपल्याला पुढे जाण्याचं प्रोत्साहन देत आहेत. आणि या दृष्टीने आम्ही फक्त त्यांना सपोर्ट करतो. बाकी आर्थिक गोष्टीच्या बाबत किंवा इतर कोणत्याही बाबत आमचं कधीच काही म्हणणं नसतं. इव्हन माझं घरातल्यांचं कधीच, माझ्या मुलाचं पण कधी अपेक्षा अशी नसती की बाबा तुम्ही सारखे 8 दिवस झाला रोज व्याख्यानाला जाताय, 1 दिवस माझ्यासाठी द्या. काही नाही, व्याख्यानाला चाललाय, ओके, ऑल द बेस्ट. आल्यानंतर विचारणार कसं झालं, काय झालं. म्हणजे तो छोटा आहे, आता 5.5 वर्षाचा आहे, पण तरी पण तो विचारतो बाबांना आल्यानंतर, बाबा व्याख्यान कसं झालं, काय विषय होता, काय बोललात तुम्ही. आणि तशी ॲक्टिंग तो घरामध्ये करतो. त्यामुळे लष्कराची भाकरी भाजणं वगैरे हे आमच्या कधी मनात पण नाही आलेलं. बोराडे आणि तांबे कुटुंबांनी प्रामुख्याने इतिहासावर, जवळकी इतिहासावर प्रेम केलं आणि नकळतपणे ते संस्कार कुठंतरी रुजले गेले आणि कुटुंबाचा मोठा आधार असल्यामुळं ह्या दाम्पत्यांना चांगल्या प्रकारे काम करता आलं. आणि मग समाजामध्ये जे काम चांगलं आहे त्याच्यामागे समाज उभा राहतो, हे उदाहरण आपल्या इथून दिसून येतं. तर प्रमोदजी, मला तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला संसार चालवतं आणि काही वेळेला असं वाटतं की संशोधन हा भाग वेगळा आणि संसार हा भाग वेगळा. कधी कधी संसार आणि काही वेळा गल्लत की संसाराकडे लक्ष दिलं की संशोधनाकडे दुर्लक्ष होतं आणि संशोधन केलं की संशोधन. तर याचा वेळ घालत असताना कधी असं वाटतं की काय कंटाळा येतो का, ते कधी कधी असं वाटतं की हे काय चाललं काय, असं कधी मनात आलं आहे का आपलं? अनेकदा थोडी उद्विग्न मानसिकता जरूर होते सर. त्याचं मी अगदी तुम्हाला बारकाईने उदाहरण असं सांगेन. मी जेव्हा लहान होतो, अगदी 2-3 वर्षाचा असताना माझे वडील मला खांद्यावर घेऊन शिवनेरी गड पहिल्यांदा माझ्या आयुष्यात त्यांनी मला दाखवलेला शिवनेरी गड होता. त्यावेळी माझं 2-3 वर्ष वय होतं, पण ते आपल्याला आठवतं. 3 वर्षांच्या नंतर माणसाला अगदी आयुष्यभर आठवतं की 3ऱ्या वर्षी मी काय पाहिलं होतं.
आणि थोडंसं ॲकॅडमिकल एक्सलन्स माझ्याकडं सुदैवाने थोडासा असल्यामुळं त्या गोष्टी अजूनही स्मरणात माझ्या आहेत. तर त्यांनी या सगळ्या गोष्टी शिकवल्या, सांगितल्या. त्यांच्याकडं जर उद्विग्नता असेल तर पुढच्या मुलांमध्ये उद्विग्नता संक्रमित होत असतेच. मी चिडचिड केली तर माझा मुलगा हमखास चिडचिड करणार आहे, याच्यात कुठलाच वाद नाही. पण त्यांच्या आई वडील या दोघांनी मला त्यांच्या वेळची उद्विग्नता दाखवून दिली नाही, चिडचिड दाखवून दिली नाही. त्यामुळं माझ्यावर ते संस्कार तसे झाले नाहीत. आणि आता विषय असा आला की हा बॅलन्स कसा होतो आहे. खरोखर बाबा, संशोधन संस्था दोन वेगळ्या टोकाच्या बाजू आहेत आणि दोन्ही वेगवेगळी टोकं आहेत. परंतु एक गोष्ट आहे याच्यामध्ये, जर कुटुंबाला तुमच्या संशोधनाची आवड असली, कुटुंबातले समजा वडील आणि आई विचारणारे असतील, अरे बरेच दिवस झाले तुझं नवीन पुस्तक आलं नाही, तर मग आपल्याला हुरूप येतो काम करायला. सौ जर विचारत असतील, माझ्या सौभाग्यवती इतिहास विषयाच्या असल्यामुळं त्याही विचारतात, अहो तो शिलालेख तुमचं अजून काम पूर्ण झालं नाही. मग मला असं वाटतं नाही, आता झालं पाहिजे, आता हे वाचलं पाहिजे, आता हा केलं पाहिजे. एखादी ओळ सुटत नाही, मोडी लिपीतली कागदपत्र आमच्याकडं तालुक्यात कुणालाही काही सापडू दे, लोकांचं असं प्रेम आहे की ते पहिले घरापर्यंत येऊन असं बाडत टाकतात, सर वाचा. काही सापडलं कोणाला आणून माझ्यापर्यंत आणून देतात, हे लोकांचं प्रेम आहे. पण मात्र कधीतरी याच्याही पलीकडे शेवट माणूस म्हणून यंत्र नाही आहे आपण, उद्विग्नता येते. ज्या वेळेस खूप सलग व्याख्यानं असतात सातत्याने महिनाभरात, कधीकधी शिवजयंती आणि या दरम्यान आपली लोकं थोडी जास्त जागरूक असतात. महाराष्ट्रातली लोकं शिवजयंतीचे 2-3 जे महिने आहेत, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये देखील आता सलग कार्यक्रम, त्यावेळी नीट झोप होत नाही आहे, सलग व्याख्यानं आहेत, कार्यक्रम आहेत, संसाराकडे दुर्लक्ष होतं आहे, मुलाला पाहायला खूप दिवस वेळ नाही, अशा अनेक गोष्टीमध्ये थोडीशी उद्विग्नता येते. पण त्यावेळी फक्त आदर्श समोर असतो, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कितीतरी वेळा, मला एक अगदी थोडंसं उदाहरण द्यायचं आहे सर, की 40पैकी 23 किल्ले शिवाजीराजेंना मिर्झाराजे जयसिंगाला द्यावे लागले. त्यावेळी त्यांना किती उद्विग्नता आली असेल. आणि बना बनाया खेल बिघड गया, इतका मोठं राज्य निर्माण झालं, 40 किल्ले मराठ्यांचे झाले आणि अचानक 23 द्यायला लागले, फक्त 17 शिल्लक राहिले. पुरंदरचा तह, त्यामध्ये शिवाजीराजेंना किती उद्विग्नता आली असेल. किंबहुना हे त्यांच्या जीवनातले वारंवार किस्से पाहून, ऐकून, वाचून आपल्याला आपली उद्विग्नता दूर करायला थोडंसं एक ते औषध म्हणून कामाला येत असतं. प्रिया, ते तुमचं काय अनुभव की कधी कधी असा कंटाळा येतो की त्यातलं काय चाललं आहे, जग कुठं चाललं आहे, आपण कुठं चाललं आहे? नाही सर, काय माहिती आहे का, आमचं जगणंच इतिहास झालेलं आहे. म्हणजे जगतो, वागतो, खातो, पितो, हे सगळं इतिहासातच आहे. त्यामुळे या गोष्टीचा कधीच कंटाळा आलेला नाही आहे. आणि सगळेच इतिहासमय वातावरणातले असल्यामुळे, आणि मुळात मावळ तालुक्याला इतिहास भरपूर लाभलेला आहे. मी जिथं म्हणजे वाढले वगैरे, ते पण माझं सातारा जिल्हा हे इतिहासमय जिल्हा आहे. त्यामुळे या इतिहासाचा कधी कंटाळा किंवा त्याच्यात कधी त्रास किंवा उद्विग्नता असं काही कधी जाणवलेलं नाही आहे. या गोष्टीमध्ये उलट एक प्रकारचा आनंद मिळतो, भले बाकी काही गोष्टी नसू देत, पण जो काही आनंद असतो मनापासून, मन शांती म्हणतो, म्हणजे मनाची शांती, बाबा कुठेतरी शांत बसावं, शांत राहावं, मन कुठेतरी शांत व्हावं, हे आम्हाला इतिहासातूनच होत असतं. त्यामुळे या गोष्टीचा कधी कंटाळा नाही येणार आम्हाला. प्रमोदजी बोरवड्यांनी इतिहासाचा अभ्यास अनेक वेळेला त्याला संघर्ष करावा लागला, पण संघर्ष करताना उद्विग्नता आली, कधीतरी कंटाळा आला, असं वाटलं की काय करतोय. मग अशा वेळेला प्रियाजींचा आवाज, त्यांचे आश्वासक शब्द त्यांच्या पाठीशी उभे राहतात, परत एकदा ते कार्यरत होतात. आणि खऱ्या अर्थाने हे जे संग्रहालय आहे, या संग्रहालयामध्ये 3,500पेक्षा जास्त वस्तू आहे. 10%पेक्षा जास्त वस्तूंसाठी प्रमोदजींनी सगळा आपल्या बँकेचा जो ठेवा होता, जी शिल्लक होती, सगळी शिल्लक ह्या शिवशाही संग्रहालयामध्ये उभारण्यामध्ये त्यांनी खर्च केलेली. पण खऱ्या अर्थाने त्यांची मोठी संपत्ती कोणती, तर ह्या शिवमय काळामध्ये जगता यावं, त्या विचारांनी पुढं जावं, ते विचार कुठेतरी रुजवावे, आपल्या कुटुंबामध्ये आसपास रुजवावे, आपल्या मुलामध्ये रुजवावे आणि समाजाला एक आदर्श निर्माण करावा, अशा हेतूने कुटुंबाचं एक वातावरण घरातलं खऱ्या अर्थाने म्हणजे वेगळं पण आहे आणि वेगळं पण जपलं आहे. त्यामुळं प्रमोदजी आपण दोघंजण संशोधन, अभ्यासक आणि इतर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आता मला एक पुढचा प्रश्न असा आहे प्रमोदजी तुम्हाला, की आपण कोणकोणत्या विषयांवर संशोधन केलेलं आहे? आता साधारणपणे दुर्ग हा माझा अगदी आवडतीचा विषय. आपण किल्ला ज्याला म्हणतो, किल्ला हे फक्त फारसी नाव आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की याला दुर्ग म्हणायचं, आपण दुर्ग म्हणूयात. हा माझा संशोधनाचा विशेष मुद्दा. तदनंतर दुर्गांवर संशोधन करत असताना परिघामध्ये या वस्तू सगळ्या दिसायला लागल्या, त्यामुळे वस्तू वाढत गेल्या आणि त्या रूपाने शस्त्र देखील वाढत गेली. पण शस्त्र ही सर्वांना साथ घालणारी आहे.
शस्त्र ही सर्वांची आवडतीचा विषय आहे. आज महाराष्ट्रामध्ये शस्त्रांचा विषय जेवढा जोरदार चालतो, अद्भुत विषय आहेत शस्त्र आणि भुयारं, ही माझी जास्त आवडीची. कारण शस्त्र हा विषय आहे की लोकांच्या थेट हृदयाला स्पर्श करणारा, आणि भुयारं हा विषय असा आहे सर की भुयारं या विषयावर आजवर महाराष्ट्रामध्ये संशोधन झालेलं नाही. त्यामुळं भुयारांविषयी जे काही मला चांगली टीम मिळाली, हे सर्पमित्र आपले निलेश भाऊ गराडे आहेत, अमोल अलबत्ते आहेत, ही जी काही सर्पमित्र मंडळी आहेत, या सर्पमित्रांनी समोर माझ्या पुढं भुयारात जाऊन जे चालतात, त्यामुळं मला संधी मिळते, त्यांच्या मागे मी जातो आहे. पण अर्थात ते मी इतिहास संशोधनात असल्यामुळं ते प्रकाशित करताना मी समोर येऊन बोलतो आहे, पण या लोकांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये आहे, आणि यांच्यामुळं ही भुयारं समोर आणू शकलो. आज साधारण 29 भुयारांचा विषय आपल्याला मी सांगणार आहे. पण एकंदरीतच सर भुयारं, शस्त्र आणि दुर्ग हे माझ्या अभ्यासाचे विषय आहे, तुम्ही विचारल्याप्रमाणे. संशोधनामध्ये मावळच्या इतिहासाचं आपण काही संशोधन केलेलं आहे. होय मावळचा अप्रकाशित जो इतिहास आहे, होय. त्यातले काही कागदपत्रांचं वाचन केलं, त्यातनं काही नवीन माहिती तुम्ही आत्ता काही लोकांना करून दिली. ती कोणती माहिती अशी काही गावातली काही लोकांमध्ये काही गावामध्ये शिलालेख सापडले, बरोबर. तर त्या शिलालेखाचं वाचन करून त्या गावातली काही तुम्ही इतिहास तुम्ही त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, असं कोणतं काय त्याच्याविषयी काय सांगू शकाल? आपल्या मावळ तालुक्याला प्राचीन आणि मध्ययुगीन मोठा इतिहास आहे. त्यामुळं आपण ज्या प्रकारे विचारलं त्या सगळ्याच प्रकारामध्ये कुठं ना कुठं संशोधन करता आलं. एक शिलालेख सुदैवाणी विसापूर दुर्गावरचा जो प्रकाशित झालेला नव्हता, आणि ते भाग्य माझ्या नशिबी होतं. ब्राह्मी लिपीतला शिलालेख, या ब्राह्मी लिपीचं मला फक्त बेसिक काही गोष्टी वाचता येतात. डॉक्टर मंजिरी भालेराव पुण्यामधल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या, त्यांनी देखील मला मदत केली, आणि या संपूर्ण शिलालेखाचं नव्याने वाचन आजवर तो प्रकाशित नाही असं मी करू शकलो. त्याच्यामध्ये कोसिकी पुतस विन्हू दतस देय धम्म पोढीम असा शब्द आलेला आहे. कोसिकीचा जो मुलगा होता ज्याचं नाव विन्हू दत्त आहे, यांनी धम्मासाठी दान दिलेलं पाण्याचं टाकं म्हणजे पोळी असा शब्द आलेला आहे. त्यानंतर मावकर पाटील आपल्या शिलालेखातून आलेले आहेत समोर, म्हणजे मावकर जगताप आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या समाधीवरचे अक्षरं. त्यानंतर अनेक शिलालेख आहेत, सर्वांचा तपशील लावत नाही, परंतु असं एक 10-12 शिलालेख मला प्रकाशित करता आले. तदनंतर आपण जे म्हणालात की नवीन संशोधन काय, तर तळेगावच्या बाबत किंवा किंबहुना मावळ तालुक्याच्या ढोरे असतील, सातकर असतील, मावकर असतील, काकडे आहेत, टकले, भेगडे, शेलार, जगताप, मोकाशी, गराडे, अशा अनेक आडनावांचा इतिहास मला नव्याने समोर आणता आला. त्यांची काही कागदपत्र माझ्या वाचनामध्ये आल्यामुळं ही आडनावं, मराठे, ह्या सगळ्या आडनावांचा इतिहास नव्याने समोर आणू शकलो. त्याचा अभिमान आहे, सार्थ अभिमान वाटतो की हे काम जमू शकलेलं आहे, आणि अजूनही ह्या सर्व घराण्यांचा इतिहास नव्याने मी समोर आणण्याचा प्रयत्न करतो. एक विशेष गोष्ट फक्त अशी की भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये अभ्यास करून एक 12 राजकीय पत्र, जी की आत्ता तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमानामध्ये आपण प्रकाशित केलेली आहे, अशी 12 राजकीय पत्र मोडी टू मराठी करून आम्ही ती प्रसिद्ध करू शकलो. ही राजकीय पत्र आहेत, ही दुर्मिळ आहे. असं प्रियाजी, मला ही सांगा की हेरिटेज वॉक एक संकल्पना तुम्ही काही वर्षापूर्वी राबवली, तर हेरिटेज वॉक म्हणजे नेमकं या आमच्या रसिक प्रेक्षकांना याचा जरा माहिती सांगा. हेरिटेज वॉक म्हणजे काय, ज्या संस्कृती आता लुप्त होत चाललेली आहे आपली, ज्या काही संस्कृतीला प्राचीन वारसा आहे, अशा ठिकाणांना जाऊन नुसती जाऊन भेट देणं नाही, तर त्या संदर्भातला सगळा इतिहास जाणून घेणं. त्या कालखंडात हे काय होत्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नाही आहे. टाकं म्हणजे काय, पोडी म्हणजे काय, वाडा कसा असतो, ह्या गोष्टी नाही माहीत लोकांना. हे सगळं समजावून सांगणं, यासाठी हा आम्ही वॉक राबवतो. आणि या दृष्टीतून आम्ही एक शिवशाही नावानेच ट्रेकिंग सुरू केलेलं आहे. रायगडला झालेलं आहे, जंजिराला झालेलं आहे, आणि यासाठी आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिलेली आहे. अगदी 50-50 लोकांच्या बॅचेस आम्ही घेऊन गेलेलो आहे. त्यामध्ये त्या लोकांना तिथे घेऊन जाणं, तो इतिहास समजून सांगणं. म्हणजे आपण जातो ट्रिपला, सहलीला जातो, बघतो सगळं, फोटो वगैरे काढतो, सेल्फी वगैरे, आणि निघून येतो. पण हे न ठेवता आम्ही तो इतिहास पूर्णपणे त्यांना समजावा, उमजावा, आणि त्या इतिहासात त्यांना घेऊन जाणं हाताला धरून, हे काम आम्ही दोघं करतो. अर्थात इतिहास सांगण्याचं काम सर करतात, बाकीचं सगळं जे काही टेक्निकल इश्यू असतील ते सगळं काम मी पाहते. का तर समाजाला आपल्याकडून काहीतरी देणं लागतंय,
म्हणजे आलो जन्माला आणि किडा मुंगीसारखं मरून गेलो असं नाही राहायचं आम्हाला. काहीतरी समाजासाठी करायचंय, महाराजांच्यासाठी काहीतरी करायचंय. त्यांच्यामुळं आज आपण इथं उभं आहे. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यांनी हे सगळं निर्माण केलं म्हणून आज आपण असं राहतोय. आणि यासाठी काही करायचं म्हणून आम्ही हे छोटासा एक प्रयत्न करतोय. ट्रेकिंगचा, लोकांना घेऊन जाणं, ते समजावून सांगणं. इतिहासात म्हणजे अक्षरशः इतिहासात हाताला धरून जे नेणं म्हणतात तशा पद्धतीचा आम्ही हे सगळं प्रयत्न करतो. सातत्याने ध्यासाने इतिहास जिवंत राहावा आणि हा इतिहास नवीन पिढीला समजावा अशासाठी हा हेरिटेज वॉक केला जातो. तर प्रमोदजी, मध्यंतरी तुम्ही काय कॉलेजच्या काही मुलांना घेऊन तळेगावमध्ये हेरिटेज वॉक काढला होता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय तुम्ही ती कल्पना त्या मुलांना कशी तुम्ही मांडली गेली? होय, त्या कल्पनेमध्ये आपल्याकडे अनेक मुलांना मी विचारलं की तुम्ही काय काय इतिहासातलं पाहिलं आहे. तर अर्थात सरळ हात वर आले. त्यातले काही 8-10 हात असे देखील होते, हात वर करून त्यांनी थेट सांगितलं राजस्थानातला जयगड बघितला आहे, हा ते दुर्ग बघितला आहे, तो दुर्ग. आता मी सगळ्याची नावं सांगत नाही. मग काही हात असेही होते, आम्ही सिंहगड बघितला, पन्हाळगड बघितला, रायगड बघितला. पण मग म्हटलं तुम्ही मावळातले किती दुर्ग बघितले? मावळातले बघितलेले फार कमी, टक्केवारी फारच कमी होते. आणि मग ज्यावेळेस मी असा प्रश्न विचारला की तुम्ही पाच पांडव मंदिर, गावामधला राजवाडा, डोळसनाथाचं मंदिर, बामणडोह, घुमटाची विहीर, अनेक गोष्टी विचारल्या, तिथल्या सगळ्या गोष्टी सांगत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आम्ही नाही बघितलं. गावात राहणाऱ्या अनेक मंडळींनी विद्यार्थी दशेमध्ये सिनियर कॉलेजला मी शिकवतोय, सिनियरला आल्यानंतर देखील त्यांचा फार हा सगळा भाग पाहून अभ्यास नाही. हे लक्षात आल्यानंतर मी असं विचार केला, आपण आता दुर्ग जे आम्ही हेरिटेज वॉक नेतो इकडे तिकडे महाविद्यालयाच्या इंद्रायणीच्या माध्यमातून नेतोच, परंतु स्पेसिफिक आपण फक्त तळेगावचंच हेरिटेज वॉक करूयात. म्हणजे आधी आपल्याच घराची व्यवस्थित माहिती घेऊयात आणि मग इतरांची घरं पाहायचीच आहेत आपल्याला. असं सगळं ठरवून आम्ही बाहेर पडलो. आणि मग गावामध्ये श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, वहिनीसाहेब आहेत, या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. मुलांना काही नाश्त्याची वगैरे चहापाण्याची व्यवस्था देखील केली. आणि बारकाईने पाच पांडव मंदिर, राजवाडा आणि या सगळ्या गोष्टी शिलालेखापासून त्यांना मी समजावून सांगू शकलो. मुलांना ते खूप आवडलं. आणि मुलांच्या पालकांचे विशेषतः मला संपर्क आला, फोन आले. मुलांचे पालक म्हणाले की सर तुम्ही इतर दुर्गांवर नेताच, प्रतिवर्षी 2-2, 3-3 ठिकाणी नेतो आम्ही ह्या सगळ्या परिघांमधल्या दुर्गांवरती, पण तळेगावचा हेरिटेज वॉक झाला. तळेगावच्या खूप ज्येष्ठांनी मला संपर्क केला आणि खूप छान शुभेच्छा दिल्या. मला त्या दिवशी आठवतंय, आदरणीय आमच्या महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदासजी काकडे साहेबांनी सुद्धा मला यावेळी शुभेच्छा दिल्या, योग्य काम करतोय. बेगडे साहेबांनी शुभेच्छा दिल्या, योग्य काम करतोय. त्यामुळे या कामाला गती मिळाली. आणि सर आम्ही प्रतिवर्षी हेरिटेज वॉक तळेगावात नेणार आहोत. ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा हे आपल्या संस्थेचं एक घोषवाक्य आहे. तर नेमकं या घोषवाक्यामध्ये काय अभिप्रेत आपल्याला काय आहे प्रियता? ध्यास इतिहास म्हणजे वर्तमानातून आपण त्याचा वेध घेऊ शकत नाही. आपल्याला कुठे जावं लागतं भूतकाळामध्ये, म्हणून ध्यास त्यातून घ्यायचा आणि भविष्यामध्ये जे काही करायचं आहे, ज्या काही चुका इतिहासामध्ये घडलेल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण करायचा, म्हणून आम्ही हे टॅगलाईन अशी दिलेली आहे. त्याविषयी मी अगदी थोडक्यात असं सांगू इच्छितो, ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा, याचा अर्थ असा होतोय प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हा खरोखरच सुवर्ण होता. खरोखरच मनापासून सांगावं वाटतं की शिवकाळात लोक नाराज असल्याच्या नोंदी नाहीत. प्राचीन काळामध्ये आपण फार दुर्बळ आणि खूप अव्यवहार्य जीवन जगत होतो, अशा कुठल्याही नोंदी आपल्याकडे नाहीत. त्यामुळं प्राचीन भारत समृद्ध होता, मध्ययुगीन भारत समृद्ध होता, किंबहुना अर्वाचीन काळापर्यंत म्हणजे ब्रिटिश आपल्याकडे येऊन त्यांचं राज्य निर्माण होईपर्यंत भारत समृद्ध होता. पण आम्ही तो विसरलो आणि अलीकडच्या काळात विसरल्यामुळे अगदी सर आजच्या वर्तमानाला थेट मला संभाषण करायचं आहे. आपल्याकडचे काही दुर्दैवी मराठी तरुण महाराष्ट्रातले की ज्या तरुणांना 8-10 हजार 10-20 हजाराच्या नोकऱ्या करण्यात धन्यता वाटते, हे मला मान्यच होत नाही. एक प्राध्यापक म्हणून म्हणा किंवा एक समाजातला सामान्य अभ्यासक म्हणून हे मला मान्य नाही. आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आणि हे सिद्ध आपण कधी करू शकू, ज्यावेळी आपण इतिहासातून आपले काही मुद्दे घेऊ आणि भविष्याचा वेध घेऊ. म्हणून ध्यास इतिहासातून तो घ्यायचा आहे आणि तो सुवर्ण भारताचा.
प्रचंड समृद्धी, म्हणजे मी श्रीमंती असा शब्द नाही वापरणार, पण आपण समृद्ध पाहिजे. मराठी माणसं आहे आपण, 10-20-30 हजारावर काम करणारी आपण माणसं नाही आहेत. आपण मराठी माणसं आहे, आपल्याला समृद्धता हवी आहे आणि आपण सर्वांनी इतिहासापासून तो वेध घेऊयात आणि भविष्याची वाटचाल करूया. म्हणून आमच्या संग्रहालयाची, आमच्या संस्थेचं ते बोधवाक्य आहे, ध्यास इतिहासातून सुवर्ण भारत. म्हणजे याचं एक उदाहरण म्हणजे याच्यावर गाणं पण आहे की जहाल डाल डाल पर सोने की चिडिया. म्हणजे एक वेळ की असं म्हणता येईल की ते कशाचा त्यांनी गाणं जे रचलं ते सगळा इतिहासाचा आधार घेतच गाणं रचलेले. म्हणजे अक्षरशः सोनं हा शब्द घेऊ शकत नाही आपण, पण म्हणजे समृद्धता होती त्या कालखंडामध्ये आणि म्हणून हे गाणं रचलं गेलेले. म्हणून ध्यास इतिहासाचा असं आम्ही मांडलेले. इतिहासामध्ये माणसं रममाण होतात, पण इतिहासामध्ये जगणारी माणसं फार दुर्मिळ आहेत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की इतिहास जर घडवायचा असेल तर त्याला वेडं व्हावं लागतं. जी माणसं वेडी असतात तीच माणसं इतिहास घडू शकतात. त्या प्रमोदजी बोराड्यांचं एक वैशिष्ट्य की भुयार, आता हे भुयार काही वेळेला 100 फुटं 200 फूट खोल असतात, आत असतात आणि नेमकं त्या भुयारामध्ये आत काय लपलेलं काय माहीत नसतं. तर ते काही वेळेला ती भयानकता, काही वेळेला येणार तिथले अनुभव, त्यातले 1-2 अनुभव आम्हाला जरा भुयारविषयी जरा सांगा की आज जात असताना नेमकं काय तिथं म्हणजे मनामध्ये काय वाटतं. बरोबर. खरं तर आपल्याकडे अनेक असे खेळ आहेत, साहसी खेळ आपण ज्याला म्हणतो. मग त्याला आपण रॅली क्रॉसिंग, रॅपलिंग वगैरे हे सगळे इंग्रजी शब्द आपण वापरतो. कातळकडा, रोहण, या सगळ्यांच्या पलीकडे एक खेळ असा आहे की जो महाराष्ट्रात आजवर फारसा खेळला गेला नाही आणि तो खरा साहसी खेळ आहे. तो साहसी खेळ म्हणजे भुयार सर्वेक्षण. याच्यामध्ये आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवलं आहे माहीत नाही, काय वाढून ठेवलं आहे ताटात हे माहीत नसताना पुढे जाणं हा फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही भुयारं आपण ज्यावेळी तोंडातून पाहतो त्याचा आकार लहान दिसतो आणि आत जाताना ही थोडी विशाल व्हायला लागतात. आतमध्ये याचे मोठमोठे काही खोल्या आपल्याला दिसायला लागतात. हा नेमका काय प्रकार आहे, याच्या इतिहासाच्या गाभ्यापर्यंत आपण जाऊ का? एक खूप मोठं संशोधन सर माझं चालू आहे. आम्ही दोघंही जण त्या संशोधनामध्ये आहोत, किंबहुना आमची संपूर्ण टीम याच्यामध्ये काम करते. 3 फूट बाय 3 फूट हा जो काही तोंडाचा आकार असतो याच्या संबंधी खूप आतपर्यंत ही भुयारं आपल्या मावळात आणि एकंदरीत परिघात सापडली. 1948ला H. गॉट्स नावाच्या एका ब्रिटिशांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक त्याचा रिसर्च पेपर पब्लिश केला आहे आणि हा पब्लिश केल्यानंतर देखील तो त्याचं संशोधन मांडताना तो असं चुकीच्या पद्धतीने मांडतो. ब्रिटिश आहे, त्याचा आदर आहे, त्यांनी काहीतरी केलं तरी आहे, पण त्याचा आदर करताना फक्त त्यांनी काय मांडलं एवढं सांगतो की हे गोरिल्ला वॉर असेल, पण मात्र हे मान्य नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. हे प्राचीन काळात, अतिशय पूर्व प्राचीन काळातला आहे दिसून येतं. आता त्यातला एक अनुभव फक्त मी सांगतो. तुंगचं एक भुयार ज्याची सगळ्या चॅनल्सनी सर्वांनी आमची दखल घेतली. या तुंगाच्या भुयारामध्ये आम्ही एकदा दिवाळी झाल्यावर गेलो होतो. खूप पाणी चिखल गाळात असं अडकलायला लागले पाय, म्हणून माघारी आलो आणि एप्रिलमध्ये पुन्हा गेलो. मला चांगलं आठवतं आहे, निलेश भाऊ गराडे आहेत, ते पुढे चालले होते. चालले म्हणजे चालत जायचा प्रश्नच नाही आहे सर, त्याला आपण थेट असं म्हणतो ज्याला मिलिटरी ट्रेनिंगसारखं या कोपराने पुढे सरकत जायचं आहे, सापासारखं सरपटत जायचं आहे. हे सरपटत जात असताना साधारण 50 फूट आत गेल्याच्यानंतर उजव्या हाताला 3 पायऱ्या वर गेल्या. त्या वर गेल्याच्यानंतर एक मोठी खोली, जवळजवळ 50 बाय 15 फुटांची एक फार मोठी खोली तिथं आम्हाला दिसली. पहिला औत्सुक्याचा मुद्दा, हे काय असू शकतं, का कुणी कोरलंय, कसं खोदलं, आणि यातला जर काही टनांचा जो दगड बाहेर काढला तो एवढ्याशा 3 फूट बाय 3 फूटच्या तोंडातून कसा बाहेर काढला. हे फार औत्सुक्याचे प्रश्न आज देखील ते सुटलेले नाही आहे. त्याच्याविषयी अनेक मी संशोधन पेपर पण वाचले, पण माझं मन समाधानी अजून झालेलं नाही आहे. पण एक त्याच्यातला विचित्र अनुभव असा आला, साधारण 100 फूट पुढे गेल्यानंतर एक मेडायवल पिरियडमधली वॉल आम्हाला दिसली, मध्ययुगात बांधलेली. तो चुना आणि आपल्याला सगळं कळतं, लक्षात येतं, सामान्य अभ्यासकांच्या आपल्या लक्षात येतं की चुना आणि याच्यात ते भिंत चिनलेली होती. ही चिनलेली भिंत निलेश भाऊंनी फोडली आणि आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्याच्यानंतर तिथं एक 2 डुरक्या घोणस नावाचे साप निघाले. ते डुरक्या घोणस त्यांनी पकडले, पिशवीत भरले, बाहेर आणून ठेवले, पण मात्र ते, मी काय सर्पमित्र नाही, मला ती भीती अतिशय. तिथंच सर अगदी तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर काय प्राणी असतात एवढं सांगून मी थांबेल. जाडसर पाली, या पाली आहेत. कधी कधी घोरपडी दिसतात भुयारांमध्ये, कधी कधी नाही, बहुतांशी वेळा आपल्याला वटवागळं चिकटतात, अंगाला चिकटतात. राज बलशेतवार माझ्यासोबत होते त्यावेळी, त्यांच्या तर सगळ्या अंगाला ती वटवागळं चिकटलेली होती.
त्याच्यानंतर घोरपडी आहेत, वटवागळं आहेत, साप आहेत. आतमध्ये जाऊन आत्ता लोहगडचे आम्ही 8 भुयारं सर्वेक्षण केली आवाज न्यूजच्या माध्यमातून. या 8 भुयारांमधल्या एका भुयारामध्ये तिथं थेट बिबट्या येऊन बसतोय रोज, पण तो तिथे नव्हता ज्यावेळी आम्ही गेलो. त्यामुळं ते आम्ही सर्व संशोधन केलं. हे सगळे प्राणी जीवन हे तिथलं प्राणी जीवन आहे आणि ह्याला सगळ्याला आपल्याला दुवाट देऊन बाजूला सारून आपलं संशोधन पूर्ण करायचं आहे. त्यांनाही दुखवायचं नाही आहे, पण आर्किओलॉजीचं या गोष्टींकडे लक्ष नाही, नोंद नाही, त्यांना माहीत नाही आणि त्यांच्याकडून याचं काही काम झालेलं नाही. त्यामुळं आमच्यासारख्या अभ्यासकांना याच्याविषयी काही अभ्यास करायला खूप मोठा स्कोप आहे, संधी आहे. प्रिया मॅडम, तुम्हाला प्रश्न असा आहे की भविष्यात आपली संस्थेची कोणकोणती उद्दिष्टं राहतील? सगळ्यात महत्त्वाचं तर पहिल्यांदा आम्हाला शिवशाही निर्माण करायची आहे, म्हणजे जरासं शिवमय वातावरण निर्माण करायचं आहे. आजकाल काय झालेलं आहे की पिक्चर्स येतात, त्यातले नायक नायिका ज्या काय असतात त्यांचं डोळ्यासमोर उदाहरण ठेवून मुलं ती वाढत असतात. तर ते न करता मुलांच्या डोळ्यासमोर जे काही इतिहासातले कॅरेक्टर्स, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्यांचे किंवा अगदी प्राचीन कालखंड पण घ्या, चंद्रगुप्त मौर्य असेल, या सगळ्यांचं कॅरेक्टर डोळ्यासमोर मुलांच्या उभं राहावं आणि त्या दृष्टीने मुलं त्या वेनी चालले पाहिजेत. म्हणून त्यासाठी आम्हाला एक शिवशाही निर्माण करायची आहे, शिवसृष्टी निर्माण करायची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता पावलं उचलत आहोत आणि यासाठी समाज सगळा आम्हाला मदत करतोच आहे. सगळ्यांचा आमच्या पाठीशी हात आहे, आशीर्वाद आहेत आणि त्या सगळ्यांच्यामुळं आज आम्ही हे संग्रहालय इथं उभारलं आणि शिवसृष्टी पण निर्माण करणारच, त्याशिवाय मरणार नाहीये असं आम्ही ठरवलंय. आपलं स्वप्न लवकरात लवकर साकार हो असं रसिकांच्या वतीने आपल्याला अभिष्ट चिंतन व्यक्त करतो. तर प्रमोदजी, मला तर सांगा की ज्यावेळेला आपण हे इतिहासाचं काम करतो, संशोधनाचं, अभ्यासाचं, भ्रमंतीचं, तर अशा कामासाठी समाजाकडनं काय आपल्याला योगदान मिळतं का? तसं पाहिलं तर सर, समाजाने आपलं एखादं पुस्तक विकत घेणे हे योगदानच आहे. समाजाने एखादं व्याख्यान आपलं आयोजित करणे हे सुद्धा सामाजिक योगदानच आहे. अनेक संस्था, संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान आहे, गडकोट भटकंती वडगावची संस्था आहे, या सर्व संस्थांची कामं खूप चांगल्या रीतीने आपल्या दुर्गांवर चालू आहेत. या लोकांनी आपल्याला व्याख्यानाला बोलवणं हे सुद्धा त्यांचं योगदानच आहे, त्यांच्या आपल्याप्रती असणारं योगदानच आहे. या लहान लहान योगदानामधून ती मोठं योगदान म्हणजे मी आपल्याला जी नावं घेतली, जगन्नाथ तात्या चव्हाण असतील, परशुराम भाऊ चव्हाण असतील, नऱ्याचे आमचे देवेंद्रभाऊ वाल्लेकर असतील, अभिजितराव धोत्रे असतील, या संग्रहालयाप्रती एक एक वस्तू आणून देणारं प्रत्येक कुटुंब यांचं योगदानच आहे आमच्याप्रती. म्हणून सामाजिक योगदान हे खरोखरच आहे. मला तळेगावमध्ये माझा जन्म आणि आजवरचं माझं आयुष्य तळेगावातलं, म्हणजे संपूर्ण कारकीर्द तळेगाव. ह्या तळेगावमध्ये वाढत असताना माझे जे सर्व बालमित्र आहेत, आज देखील या सगळ्या बालमित्रांचा मला आग्रह नाही, हट्ट असतो, अरे काही कमी पडेल तिथं आम्हाला सांग, आणि खऱ्या अर्थी जबाबदारीच घेतात. आपण काही करायला गेलो आहे, मला आठवतं आहे एक एक पुस्तक छापत असताना तळेगावातल्या माझ्या जवळजवळ 100 मित्रांनी मला सांगितलं 5,000ची पुस्तकं मला आणून दे. हे फार मोठं योगदान आहे. समाजातून आम्ही उभं राहिलो आहे, समाजाने आम्हाला घडवलं आहे, समाजाप्रती आमचं देणं आहे, समाजाचे आमच्यावर उपकारच आहेत. त्यामुळं हे सर्व त्यांच्यामुळं होत आहे, हे मला आपल्याला सांगू इच्छितो. शिवशाहीर बाबासाहेबांनी एका व्याख्यानामध्ये, एका सभेमध्ये प्रमोदजींचं व्याख्यान ऐकलं त्यांना आशीर्वाद दिले की आता हा माझा वारसा वसा पुढे चालवेल. तो नेमका काय किस्सा घडला होता? एकदा बाबासाहेब पुरंदरेंना आपल्या गावातले सचिन भाऊ टेकवडे, शेखरजी इनामदार या सर्वांनी बोलावलं होतं. मी त्यातला एक भाग होतो बोलावण्यामधला. आणि सर्व व्याख्यान असं त्यांचं बाबासाहेबांचं व्याख्यान होत आलं. नंतर मला अचानकपणे आपल्या मंडळींनी सांगितलं, आयोजकांनी, की तुम्हाला बोलायचं आहे आता, कारण हा लवकर विषय संपतो, लोक आली आता नव्याने आले आणि लोक वाढत आहेत. मग म्हटलं चालेल, आता बाबासाहेबांनंतर मी बोलणं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं मला. पण त्यावेळी माझी सुरुवात होती आणि सर्वांच्या आग्रहाखातर मी बोलायला उभा राहिलो. माझं व्याख्यानच म्हणूयात ते थोडं छोटंसं होतं, चालू झालं. आणि हे चालू होत असताना थोडंसं इतिहासात मी गेल्यामुळे भान राहत नाही. आता काही वेळा असं होतं, संदर्भ सांगत मी पुढे गेलो आणि मग थेट शिवाजी महाराज, इतिहास, मुघलांच्या लढाया हे सगळं संपत आलं. संपत आल्यानंतर बाबासाहेबांनी मागणं एक आवाज दिला, वाह वाह, छान, बोलत राहा, थांबू नका, बोलत राहा, असं बाबासाहेब बोलायला लागले मागणं. हे जे काही स्फुरण चढलं, त्यांची एक कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती.
आजही बाबासाहेब आहेत. आमचं भाग्य आहे की आमच्या पिढीला ते पाहायला मिळाले, आमच्या पुढच्या पिढ्यांना पाहायला मिळाले. ही कौतुकाची थाप वारंवार पडत होती. बाबासाहेब म्हणत होते थांबायचं नाही, प्रमोदराव बोलत राहा, आणि मी बोलत होतो. या गोष्टी बोलत असताना या सर्व गोष्टींमध्ये बाबासाहेबांनी मी थांबल्यानंतर असं सांगितलं, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि माझ्यासारख्या नव अभ्यासकाला, सामान्य अभ्यासकाला ही एक फार मोठी कौतुकाची थाप. बाबासाहेब असं म्हणाले, प्रेमाने म्हणाले की आता आम्ही मरायला मोकळे झालो. आणि गमतीने असं म्हणाले, आमचं दुकान बंद झालं. आमचं दुकान बंद झालं, हे गमतीने बाबासाहेब म्हणाले. अजून एक शब्द त्यांचा होता, आला का आमच्या पोटावर पाय असं बाबासाहेब गमतीने म्हणाले. हे फार मोठे अभ्यासक आहेत, पण त्यांनी नवीन घडणाऱ्या इतिहासातल्या पिढीला दिलेला हा एक फार मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद द्यायला फार मोठं पण लागतं, जे की बाबासाहेबांकडे होतं, निनादजी बेडेकरांकडं आणि पांडुरंग वलकोडेंकडे देखील आहे. या रथी महारथींमुळं मी माझ्यासारखे सामान्य अभ्यासक उभे राहतात. खूपच छान. तर माझं आता आपण शेवटाकडे जात आहोत. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला कोणतं आव्हान करा दोघं दाम्पत्य? पहिलं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं आव्हान करेल सगळ्या समाजाला किंवा रसिक प्रेक्षकांना, जो काही इतिहासाचा ठेवा आहे आपला, तर तुम्ही असं कुठे फेकून देऊ नका, कुठे भंगारमध्ये देऊ नका. त्याचं तुमच्याकडे का होईना पण जतन करा. आणि तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या ज्या ज्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे संग्रहालय असेल तिथं ते द्या. का तर ते समाजाला, आता हे सगळं लुप्त होत चाललेलं आहे, ही संस्कृती बघायला नाही भेटणार. म्हणजे जसं आपण म्हणतो हडप्पा संस्कृती होती, पण त्याचं काही आपल्याला जास्त डॉक्युमेंट मिळत नाही, किंवा जे काय आहे ते तिकडे पंजाब वगैरे, सिंधला वगैरे, ते आपल्याला पाहायला जाणं शक्य नाही आहे. फक्त पुस्तकामध्ये चित्र बघतो आणि त्याच्यावरून आपण अंदाज बांधतो. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे संग्रहालय असेल तिथे तिथे त्या वस्तू द्या, जेणेकरून नंतरच्या पिढीला हे सगळं बघता यावं की बाबा शिवकालखंडामध्ये तलवार म्हणजे काय होती, तर ही तलवार अशी होती. भाला म्हणजे काय होता, तर हा भाला असा होता. तोफगोळा म्हणजे काय होता, तर तो असा होता. हे कळावं यासाठी आव्हान असं करते की त्यांनी त्या वस्तू जतन कराव्यात किंवा संग्रहालयांना द्याव्यात. डॉक्टर प्रभूजी? मीही असं आवाहन करेल की आपल्याकडे अनेक घराण्यांकडं आज देखील थोड्या वस्तू उरल्यात. दुर्ग म्हणजे किल्ले आपल्याकडे दुर्लक्षित झाले, परंतु ही शस्त्रास्त्र दुर्लभ झाली आहेत सर. हे पाहायला देखील मिळत नाही. आपण ज्याला म्हणतो अगदी एखादा तालुका चाळणी लावून चाळला तर निवडक बोटावर मोजण्याएवढी शस्त्र मिळत आहे. इतकं दुर्मिळ हे सगळं शस्त्रास्त्र आहेत. याचं जतन संवर्धन व्हायलाच पाहिजे. दुर्गांचं दुर्लक्षीने पण अनेक संस्थांनी दूर केले. अनेक संस्था आता दुर्ग संवर्धन करतायत. पण या शस्त्रांच्या बाबत अधिक नवीन पिढीने पुढं आलं पाहिजे. याचं जतन संवर्धन केलं पाहिजे. जे जे सापडते ते संग्रहालयांना दिलं पाहिजे. हा पहिला उद्देश. दुसरं, त्यांच्या पाठीशी समाजाने थांबलं पाहिजे. समाजातले जे रथी महारथी आहेत, काही श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी आर्थिक रीतीने मागं उभं राहिलं पाहिजे. काही सामाजिक संस्था आहेत, त्यांनी या लोकांना व्याख्यानरूपी किंवा समाजासमोर आणून सांगितलं पाहिजे की ही लोकं असं काम करतात, यांना या गोष्टीत आपण सहकार्य करा. हे सर्वांचं काम आहे. आज एक जाता जाता मला सांगावं वाटतंय की ह्या लोणावळ्याला हे जे काही संग्रहालय उभं राहिलं, माझ्याकडे एकदा आदरणीय राजेंद्रजी चव्हाण हे मला आठवतं विनीतजी भेगडे माझ्याकडे घेऊन आले. त्यांना रवींद्र आप्पा भेगडेंनी संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही प्रमोद बोराडेंकडे जा. मग त्यांनी आले आणि राजेंद्रजी चव्हाण यांनी येऊन हे सगळं पाहिलं आणि ते असे म्हणाले की नाही सर, आपल्याला आपल्या वॅक्स म्युझियमच्या शेजारी हा सर्व विषय करायचा. मग लोणावळ्यामध्ये येणं, जागा पाहणं, ही जागा आवडली आणि आपण इथे आल्यानंतर आज नीता वॉल्वोच्या अपोजिट वलवण महाविद्यालयाच्या समोर आल्याच्यानंतर लोणावळा वॅक्स म्युझियमच्या शेजारी आपण हे शिवशाही संग्रहालय केलेलं आहे. माझं आवाहन आपल्या सर्वांना असं राहील की आपल्या सर्वांनी या संग्रहालयाप्रती आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण यावं, पहिलं भेट द्यावी. भाग 2, आपल्या घराण्याकडं, आपल्या कुटुंबाकडं काही ज्या छोट्या मोठ्या वस्तू चालत आल्या असतील, कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही की या वस्तू ऐतिहासिक आहेत, पण हे संग्रहालय पाहिल्यावरती लक्षात येते. मग तुम्ही यावं, ह्या पाहाव्या. अशा काही वस्तू तुमच्याकडे असतील तर प्रेमाने मला भेट द्याव्यात, किंवा जर आग्रह असेल तर काही आर्थिक सांगावं, मी तेही द्यायला तयार आहे, पण ह्याच वस्तू जतन व्हाव्यात. दुसरं, आमची एक शिवसृष्टी सर चालू होते म्हणण्यापेक्षा हा काही कुठला इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट नाही आहे. अतिशय साधनेने आम्ही सर्व तण मन धन लावून सर्व, झोपेत सुद्धा शिवसृष्टी आहे, सकाळी उठल्यावर शिवसृष्टी आहे.
या मावळ तालुक्यातल्या पहिल्या संग्रहालयाच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांसमक्ष मला सांगावं वाटते की होणारी पहिली शिवसृष्टी, आज 2 शिवसृष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये, अकलूजची, डेरवनची, याच्याही पलीकडे, याच्याही पेक्षा भव्य, याच्याही पेक्षा उदात्त विचारांनी आणि या शिवसृष्टीमधून आपल्या भारताचा प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, क्रांतिकारकांपर्यंत आणि भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत थेट इतिहास आपल्या सर्वांना कळावा अशी शिवसृष्टी आपली उभी राहते. या शिवसृष्टीसाठी तन मन धनाने आपल्या सर्व मावळवासियांनी त्या शिवसृष्टीला आशीर्वाद द्यावा. लोहगड विसापूरच्या खिंडीच्या मधोमध हा प्रकल्प होणार आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यासाठी अपेक्षित आहे. हे आवाहन मी आज करीत आहे आपल्या सर्वांसमक्ष. रसिक प्रेक्षकांनो, की प्रमोदजी आणि प्रियाजींनी संपूर्ण जीवन इतिहासाच्या वाढीकरता, संवर्धनाकरता आणि तरुण पिढीकडे वारसा वसा जावा, संस्कृत यासाठी त्यांनी ध्यास घेतलेला आहे. हा ध्यास घेतला आणि पूर्णपणे सगळं आयुष्य, सगळं समर्पण केवळ एकाच विषयासाठी आहे. असं आगळं वेगळं पण जपल्यामुळं हा इतिहास टिकणार आहे आणि येणाऱ्या पिढीला तो पुढच्या भविष्यकाळामध्ये मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या मनातले जे संकल्प आहे, विचार आहे, त्या विचाराला आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया आणि आपल्याकडनं काही यथाशक्ती जे शक्य असेल, ज्या माध्यमात आपलं शक्य असेल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करूया. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या या मुलाखतीचं आपण शेवटाकडे जात होतो. पण हे नवीन शिवशाही निर्माण केलेलं जे संग्रहालय आहे, त्या संग्रहालयाची आपण झलक बघू आणि याच ठिकाणी आपण कार्यक्रमाचा शेवट करतो. पुनश्च एकदा मी प्रियाताई आणि प्रमोदचे आभार मानतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आपण या ठिकाणी वेळ दिला आणि छान प्रकारे आम्हाला इतिहास या विषयामध्ये गतकाळातल्या जुन्या आठवणींना एक उजाळा देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि आमच्या संग्रहालयातर्फे आपले मनस्वी धन्यवाद सर. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखेला मी विशेष धन्यवाद देईन की आज तुम्ही जे योगदानाविषयी विचारलं, हे तुम्ही आमचं मुलाखत घेऊन हे तुमचं आमच्या संग्रहालयाप्रती आणि आमच्या पुढच्या भवितव्याप्रती एक मोठं योगदानच आहे, याची आम्हाला कायम जाण राहील. आता आपण थोडक्यात फक्त शिवशाही संग्रहालयाचा अगदी धावता 2 मिनिटात आढावा घेऊयात. मी मोबाईलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे दाखवू इच्छितो. बोलत आपण साधारणपणे शिवशाही संग्रहालय याचा अगदी धावता आढावा पाहतो आहोत. या ठिकाणी लोणावळ्यामध्ये आपण हे शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हे सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीतच या संग्रहालयाच्या माध्यमातून आपण मावळतील संपूर्ण जनतेला किंबहुना महाराष्ट्रातील सर्व लोकांना हे संपूर्ण संग्रहालयाचा इतिहास सांगतो आहोत. ही आपली शिवशाही विश्वस्त संस्था आहे, नोंदणीकृत त्याचा क्रमांक आहे आणि माझा इथं क्रमांक देखील लिहिलेला आहे. याच्यामधून आपण वरती जर का संग्रहालयाच्या पाहिलं तर शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा, ही आपल्या संग्रहालयाचं बोधवाक्य, टॅगलाईन आपण ज्याला म्हणतो, ही इथं दिसून येते. जाणीवपूर्वक या दरवाजातून आत आपल्याला जायचं आहे. ऐतिहासिक दरवाजामधून शिवशाही संग्रहालय हे सगळं दिसतंच आहे. परंतु इथे मला राम गणेश गडकर यांची ही कविता ही तर पुन्हा मला उद्युक्त करावी वाटते. आपण ज्या संपूर्ण शस्त्रास्त्रांचं जतन केलं आहे त्यासंबंधीची ही कविता, काव्य आहे. न लगे दौलत न लगे बरकत, नको कोहिनूर, न लगे सत्ता न लगे मत्ता, त्यानंच आतुर, एकच सांगणे तेच मागणे तेच लाखवार, मागून घ्यावी श्री शिवबांची भवानी तलवार, स्वदेश भूषा स्वराज्य जननी सकला दावावी, वाजत गाजत सौभाग्यश्री घरला आणावी, चहूमुलखातून चहूखंडातून मिरवित ती न्यावी, रायगडावर समाधीला मगच पूजा बांधावी. आणि शेवटाला पुन्हा ते म्हणतायत, एकच सांगणे तेच मागणे तेच लाखवार, मागून घ्यावी श्री शिवबांची भवानी तलवार. भवानी तलवारीप्रती आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. ऐतिहासिक असा दरवाजा आपण त्याला केलेला आहे. हे संपूर्ण शिवशाही संग्रहालयाचं स्वरूप, त्याचे काही छायाचित्र आपल्याला दिसत आहेत. ऐतिहासिक प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेशल्याच्या नंतर आता आपल्याला दिसतंय अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण संग्रहालय. याच्यामध्ये आपल्या मध्ययुगामध्ये ज्या ज्या गोष्टींनी आपण लढत होतो
अशा तलवारी आहेत, लहान तोफाचा प्रकार आहे, खंजीरचा प्रकार आहेत, काही ऐतिहासिक पेंटिंग्स ज्याला चित्रकला आपण म्हणतो अशा आहेत, मारवाड तलवार, मराठा तलवार, राजपूत तलवार, मुघल तलवार अशा तलवारी आहेत, नानाविध शस्त्रास्त्र आहेत, धोप तलवारीचे काही प्रकार आपल्या इथे तुम्हाला दिसून येत आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक काही जाती जे आत्ता एखाद्या माणसाला ओढता देखील येणार नाही अशी काही जाती इथं दिसत आहेत. हे आता 2000 वर्ष जुनं हे जे काही जातं आहे सातवाहनकालीन कालखंडातलं हे जातं देखील आपल्याला दिसतं आहे. माठाचं जातं याला म्हटलं जातं. अतिशय दुर्मिळ भात भरडण्याचं हे जातं आहे. अगदी दुर्मिळमधल्या या गोष्टी आहेत. काही आपल्याकडे लेझिमचे प्रकार आहेत, कुऱ्हाडींचे प्रकार आहेत, हैदराबादी कुऱ्हाडी आहे, दरबारी कुऱ्हाडी आहे, परशू कुऱ्हाडा आहे, ब्रिटिश कुऱ्हाड आहे. यानंतर दगडी धावा दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला तोफगाड्याची चाकं ही मध्ययुगातली दिसत आहेत. एक गरुड मूर्ती अतिशय दुर्मिळमधली आपल्याला दिसते. लहान कुऱ्हाडींचे प्रकार, दुतोंडी कुऱ्हाडा, ब्रिटिश कुऱ्हाडा हे सगळे प्रकार आपल्याला दिसत आहेत. ही नामदेव महाराजांची एक मूर्ती आपल्याला इथे दिसते. अगदी दुर्मिळमधली 550 वर्ष जुनी ही मूर्ती आहे. या ठिकाणी तलवारीचे प्रकार बघत असताना आपण चिलखत आणि शिरस्त्राण हे पाहताय. या चिलखत आणि शिरस्त्राण त्या त्यावेळी अंगावर धारण करून लोकांनी मोठ्या स्वरूपात युद्ध खेळलेली होती याचं ते स्वरूप आहे. एकंदरीत अजून पुढे आपण चाललेलो आहोत. हे संपूर्ण तलवारींचे मुठींचे प्रकार इथे जर आपण बघितलं तर बच्चा कट्यार आहे, मराठा कट्यार आहे, माडू नावाचं शस्त्र आहे आणि साठमरीच्या खेळातल्या साखळ्या आहेत. सर्व विरगळींचे प्रकार आहेत. दुर्मिळमधल्या हत्तीची समाधी आणि गल्ड क्रेक पेटंट म्हणजे अजिंक्यतारा दुर्गावरती ज्यांनी ब्रिटिशांनी खोल्या बांधल्या होत्या त्या खोल्यांमधल्या त्या विटा आहेत. काही हे ढालीचे प्रकार आपल्याला समोर दिसत आहेत. ही अगदी दुर्मिळमधली 850 वर्ष जुनी लाकडी विरगळ आहे. एक वीर पुरुष हिंस्र श्वापदाशी युद्ध खेळतोय आणि या युद्धामध्ये इथे चंद्र सूर्य असेपर्यंत याची कीर्ती राहो अशा स्वरूपाचं एकंदरीतच त्याचं गणित त्यावर लिहिलेलं आहे. त्याला म्हणतात यावत चंद्र दिवाकरो विलसत. त्यानंतर काही असे मोठे मोठे म्युरल्स आमच्या संग्रहालयामध्ये आम्ही ठेवलेले आहेत. त्यानंतर ही शिवाजी महाराजांची जी धोप तलवार, जी भवानी तलवार होती, याच समकाळात समवेळेत एकाच कारखान्यातून बाहेर पडलेल्या या तलवारी आहेत आणि या तलवारी एकंदरीत अगदी दुर्मिळमधल्या आहेत. आता आपण अजून थोडंसं पुढे पाहूयात. आपल्याकडे हे जे संपूर्ण तुम्हाला प्रकार दिसत आहेत हे संपूर्ण कुलपांचे प्रकार आपल्याला निदर्शनास येत आहेत. हे वाड्याचे कुलपं आहेत, काही पेटाराचं कुलूप आहे, एखाद्या लहान पेटीचं ते कुलूप आपल्याला दिसून येतं आहे. हे सगळे उखळ्यांचे प्रकार आपल्याला दिसून येत आहेत. आणि एकंदरीतच या बाजूला आपण आलात तर इथं शिवळ, शिंगाडं म्हणजे बैलाच्या डोक्यावरचं हे शिंगाडं असतं. देवाऱ्याचा हा वरचा कळस आहे, ही पुली आहे ओढायच्या, हे विटाळ ज्याला भेंडाळ असं आपण म्हणतो, सोनाराचा भाता आहे. अगदी दुर्मिळमधल्या वस्तू आहेत. हा ब्रिटिश काळातला ड्रेसिंग टेबल म्हणजे आपण तयार होताना कसं या सगळ्या टाईल्ससुद्धा मेड इन इंग्लंडच्या आहेत. हे त्यावेळेचे हे जुने कॅमेरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे ऐतिहासिक आमच्याकडचे पेंटिंग्स आहेत. 22 पेंटिंग्स संपूर्ण कापडावर कोरलेले आहेत, कापडावरती चितारलेले आहेत आणि याच्यामध्ये मुघल बादशाह आणि औरंगजेबाने स्वतःच्या सख्ख्या थोरल्या भावाला म्हणजे दारा शिकोला कसं मारून टाकलं त्याचा देखील तो पुरावा या कापडावरच्या पेंटिंग्समधून आपल्याला मिळतो. सगळे लहान अडकीत त्यांचे प्रकार, मोठ्या अडकीत त्यांचे प्रकार यामध्ये दिसून येत आहेत. त्यानंतर दिव्यांचे प्रकार इथं नानाविध प्रकार आहेत. दिव्यांमध्ये कंदील दिवा, साधकाचा दिवा, कासव दिवा, हरण दिवा, कमळ दिवा, दगडी दिवा, नाग दिवा, चिमणी दिवा आणि इकडे खालच्या बाजूला जर आपण बघितले तर सगळे दगडी दिव्यांचे प्रकार आपल्याला निदर्शनास येत आहेत. तदनंतर आपल्याला या ठिकाणी लाकडी उखळ आणि मुसळ देखील दिसून येते. अगदी दुर्मिळमध्ये, पण काही घराण्यांनी आपल्याकडे आज देखील या गोष्टी चालत येतात. जर कोणाकडे असे उखळ असतील तर त्यांनी जरूर संग्रहालयासाठी या गोष्टी द्याव्यात असंही मी इथं आवाहन करेल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर लाकडी काठवत, महिलोपयोगी, या सगळ्या महिलोपयोगी वस्तू आहेत. महिलांनासुद्धा हे संग्रहालय आपलं वाटलं पाहिजे अशा आशयाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ही विळी, ही पेशवाईतली विळी आहे. याचं आश्चर्य बघा, थोडंसं पुढे आलात तर तुम्हाला याचं आश्चर्य दिसून येईल. याला वरच्या बाजूनी नारळ खोवता येतोय, इथे काही गोष्टी कापता येत आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच वेळीला या ठिकाणी आतल्या बाजूनी किसनी देखील आहे. हे उचलल्यानंतर हे प्रकार उचलल्यावर इथं किसनी दिसून येते.
त्याचबरोबर या ठिकाणी आतल्या बाजूने हे बाहेर काढल्यानंतर इथे काही वेफर्स आणि या सगळ्या गोष्टी किसण्यासाठी आहे, इथं नारळ खवण्यासाठी असा प्रकार आहे. पंचअंगी ही विळी आहे. त्याचबरोबर आपण या बाजूला बघितलं लाटण्यांचे प्रकार आहे, किसनीचे प्रकार आहे, कुरडईचा सोऱ्या आहे, उलथणी आहे, देवनाणी आहे, गाळणी आहे, चमचा आहे, असंख्य प्रकार या संग्रहालयामध्ये आपल्याला इथं दिसून येतील. हा सतीचा हात आहे, याला साधारणपणे आज 700-750 वर्ष झालेले आहेत. हा सतीचा हात लाकडामध्ये अतिशय दुर्मिळ. हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहता येतात. कुंकवांचे करंडे आहेत, लाकडामध्ये, पितळीमध्ये आहेत, रक्तचंदनाच्या बाहुल्या आहेत, काही मदिराचे पेले आहेत, काशाचा पेला आहे आणि अगदी पुढे पुढे आपण जर गेलो तर या ठिकाणी दगडी उखळ आपल्याला दिसून येतं. लाकडी मुसळ आहे, याला रवी आपण म्हणतो, पण याला माठला असा शब्द आपल्या मावळ तालुक्यामध्ये येतो. माठल्याचा इथं प्रकार दिसतोय. हा पोहरा आहे, विहिरीमधला पोहरा वरती जो लटकवलेला आहे तो. त्यानंतर या ठिकाणी सगळे खंजीरचे प्रकार आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये बिछवा आहे, जंबिया आहे, कोयता आहे, लहान लहान खंजीरचे प्रकार आहे. त्यामध्ये हा जो खंजीर अगदी दुर्मिळमधला आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट 3-3 आहे. तांब धातू 3 आहे, तांब, पितळ, पोलाद. राक्षसांची 3 तोंड आहे, 1 2 3. 3 प्राणी आहे त्याच्यावरती, एक घोडा आहे वरती, हा हत्ती आहे, इथं साप आहे. त्रिमुखी राक्षसी खंजर असं या खंजरचं नाव आहे. अलीकडे आपण आलात तर इकडे तुम्हाला शेकडो तोफगोळ्यांचे प्रकार दिसून येतील. हे संपूर्ण तोफगोळे, काही याच्यामध्ये उडवलेले तोफगोळे आहेत, काही अनयुज्ड तोफगोळे आहेत, काही ब्रिटिशांनी उडवल्यानंतर त्याचे राहिलेले खवलं पण लोखंडी अतिशय जड असे आहेत. काही मराठेशाहीमध्ये संपूर्ण तोफगोळा हा लोखंडी ओतीव, याच्या आतमध्ये बारूद नव्हता, असे प्रकार पाहायला मिळतात. हा पानिपताच्या युद्धावरती उडवलेला तोफगोळा हा आम्हाला उत्तरेत सापडलेला होता. असे काही उडालेले तोफगोळे आपल्याला दिसतात, काही अखंड तोफगोळे दिसतात. खिळ्यांचे प्रकार इथे वरती आपल्याला जर पाहिलं तर दिसून येतील. तदनंतर आपल्याला या ठिकाणी आसुडांचे प्रकार, बाणाचा प्रकार दिसून येत आहेत. पुढे पुढे जर आपण आलो तर आपल्याला पुढे शिवकालीन रांजण आहेत आणि या संपूर्ण तलवारी आणि हे भाग आपल्याला इथे दिसून येतात. ठासणीची बंदूक आहे, मुघलकालीन तलवार आहे आणि एकंदरीतच आपल्याला या संपूर्ण वस्तू ज्यावेळी आपण बारकाईने पाहतो त्यावेळी याच्यातलं एक एक वैशिष्ट्य तुम्हाला प्रत्यक्ष संग्रहालयामध्ये आल्यानंतर दिसून येईल. वेळेचं थोडं बंधन लक्षात घेता आपण अगदी बारकाईने या गोष्टी पाहू शकत नाही. धावता आढावा आपण निश्चितच घेतलेला आहे या संपूर्ण वस्तूंचा आणि एकंदरीत आपण सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी असं मी इथे आवाहन करेल. आणि मी आपल्या सर्वांनी जे काही या ठिकाणी उपस्थिती लावली सर्वांचे मनस्वीरित्या आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.